सर्वांना गुड इव्हनिंग. तर पहा क्वेश्चन आपण आज घेणार नाही. एकही क्वेश्चन घ्यायचा नाही. आपल्याला फक्त महत्त्वाची माहिती जे तुम्हाला परीक्षेमध्ये पण विचारला जाऊ शकतात प्रश्न, तर तीच फक्त बघायची. आपल्याला एकही क्वेश्चन आपण आज घेणार नाही. तर आता या ठिकाणी फक्त जे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या ठिकाणी लक्षात थोडेसे ठेवायचे आहेत. जे तुम्हाला पहा परीक्षेच्या दृष्टीने पहा महत्त्वाचे असतील. या ठिकाणी पीडीएफ थोडीशी जुनी असल्यामुळे कदाचित तुम्हाला पहा क्लिअर दिसणार नाही असं या ठिकाणी वाटतंय. आपण पण क्वेश्चन आन्सर खूप मोठ्या प्रमाणात घेतलेले आहेत, परंतु आता या ठिकाणी आपल्याला फक्त जी महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला फक्त थोडीशी मी सांगतो, ज्याच्यावर तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. थोडीशी तुमची रिव्हिजन व्हावी, तर या उद्देशाने आपण या ठिकाणी हा शेवटचा आणि महत्त्वाचा असा लेक्चर घेतोय. तर या ठिकाणी सामुद्रधुनीवरती प्रश्न विचारले जातात. दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात. पाल्कची सामुद्रधुनी जी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरास जोडते. तर बंगालच्या उपसागरास आणि अरबी समुद्रात जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी आहे. तरी तुम्ही वाचलेलं असेल तरी सुद्धा या ठिकाणी आपण थोडीशी एकदा रिव्हिजन जे महत्वाचं आहे ते. त्याच्यानंतर या ठिकाणी भूविष्ठित समुद्र, कॅस्पियन समुद्र आणि भूमध्य समुद्र हे आहेत. या ठिकाणी फक्त तुम्हाला महत्वाची फक्त माहिती सांगतो मी थोड्या वेळामध्ये. आता हे बघा महाराष्ट्र पठारी प्रदेश. तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश दख्खनचा पठार भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असे म्हणतात. याच्यावरती प्रश्न आणि सह्याद्री पर्वत हे दोन महत्वाचे आहेत, आपण ते बघूया. तर या ठिकाणी पठाराची सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे. त्याच्यानंतर सह्याद्री पर्वतातून निघालेल्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, महादेव डोंगर रांगा याचा समावेश आहे. या रांगांमुळे गोदावरी, भीमा अनुक्रमे म्हटले या ठिकाणी बघा गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. ते थोडंसं लक्षात ठेवायचे आहे. हरिश्चंद्र, बालाघाट आणि महादेव डोंगर रांगामुळे गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वत आणि सातमाळा, अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान तापी नदीचं खोर आहे. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सखल, तर वर्धा जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग हा सखल मैदानी प्रदेशाचा असून सरासरी उंची 300 मीटर आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. सर्वसाधारण उतार आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर सह्याद्री पर्वतावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. तर सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असंही म्हणतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 मीटर आहे. त्यानंतर सर्वसाधारणतः ही उंची उत्तरेकडे कमी होत जाते. हा पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला आहे. वैशिष्ट्य तुम्हाला विचारले जाऊ शकतात याची. त्याच्यानंतर पर्वताचा पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार त्यामाने मंद आहे. पर्वत रांगेत अनेक उंच शिखर आहेत, त्यापैकी कळसुबाई सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातलं 1646 मीटर इतकी उंची आहे. आणि कोकणातील आणि पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम हा सह्याद्री पर्वतामध्ये होतो. तर ही या ठिकाणी माहिती वैशिष्ट्य आहेत ते या ठिकाणी तुम्हाला विचारली जातील. आणि कोकण आणि पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतातून वळणावळणांचे रस्ते तयार केलेले आहेत, त्यांना घाट असं म्हणतात. त्याच्यामधील महत्वाचे घाटही तुम्हाला विचारले जातील. तर ही एक महत्वाची माहिती सह्याद्री पर्वत. त्याच्यानंतर पठारी पर्वत. नंतर पश्चिम वाहिनी नद्या बघा या ठिकाणी. तर नर्मदा नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून ही वाहते. पुढे गुजरातमध्ये वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. पश्चिम वाहिनी नदी लक्षात घ्या. तापी नदी, तर या ठिकाणी या नदीच्या खोऱ्याने उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशात होतो. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात. पूर्णा, गिरणा, पांझरा या तिच्या उपनद्या आहेत बघा. पूर्णा, गिरणा आणि पांझरा आहेत. पुढे जाऊन गुजरातमधून वाहत जाऊन ती अरबी समुद्रास मिळते. पुढे या ठिकाणी कोकणातील नद्या. आता या ठिकाणी जे कोकणातील नद्या आहेत त्यांचं वैशिष्ट्य सुद्धा विचारलं होतं. कोकणातील प्रमुख नद्या आहेत बघा. पश्चिम वाहिनी नद्या आहेत या सर्व. वैतरणा, उल्हास, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री आणि तेरेखोल या प्रमुख नद्या आहेत. तर या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावरती उगम पावतात आणि अरबी समुद्रास मिळतात. त्यांचा प्रवास
पठारावरील नद्यांच्या तुलनेत फारच कमी असतो, त्याच्यामुळे या ठिकाणी त्या तीव्रतेने वाहतात. नदी प्रवाहाचा उतार देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात, हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे बहुतेक नद्यांच्या मुखाशी खाड्या निर्माण झालेल्या आहेत. तर हे अशा प्रकारे वैशिष्ट्ये. आणि राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल ही नदी वाहते. लक्षात घ्या, राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते, तर तेरेखोल ही नदी वाहते. तर या ठिकाणी आपण जास्त घेण्याचा प्रयत्न करूया. तर गोदावरी नदी, आता पूर्ववाहिनी नद्या बघा. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. सर्वात लांब आणि प्रमुख नदी महाराष्ट्रातील, खूप मोठा भाग तिच्या खोऱ्याने व्यापला आहे. प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्रणहिता, इंद्रावती या तिच्या प्रमुख अशा उपनद्या आहेत. स्क्रीन दिसत नाही, तर या ठिकाणी बघा थोडीशी पीडीएफ आपली अशी असल्यामुळे पास दिसते, परंतु थोडंसं बघा मी जे सांगेल ते थोडंसं लक्षात ठेवलं तरी चालेल, ऐकलं तरी चालेल, कारण या ठिकाणी थोडासा पीडीएफचा प्रॉब्लेम आहे. आता ही गोदावरी नदी आंध्र प्रदेशात वाहून जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पुढं राज्याच्या पूर्व भागातून वर्धा आणि वैनगंगा या नद्या वाहतात. पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा, वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. या दोन्ही नद्यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता म्हटलं जातं. प्राणहिता, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या प्रवाहाला प्राणहिता असं म्हटलं जातं. पुढे या ठिकाणी भीमा नदी आहे. नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे झाला. घोड, निरा, सीना, मान, मुळा, मुठा या तिच्या प्रमुख अशा उपनद्या आहेत. भीमा नदी पुढे कर्नाटक राज्यात कृष्णा नदीस मिळते. भीमा नदी कोठे भेटते, कोणत्या नदीला भेटते, तर कृष्णा नदीस भेटते कर्नाटकमध्ये. कृष्णा नदी या नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे झालेला आहे. कोयना, येरळा, वारणा, पंचगंगा या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. कृष्णा नदी पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला भेटते. तर हे जे पुस्तक आहे चौथीचा भूगोल आहे. चौथीचा भूगोल आहे, चौथीचं जुनं जे पीडीएफ आपण होत्या, तर त्या ठिकाणी आता या ठिकाणी बघायचे खालचे प्रश्न. तर टिंबटिंब महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाई. टिंबटिंब महाराष्ट्राची सर्वात लांब प्रमुख नदी गोदावरी. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कसा आहे, तर या ठिकाणी ओल्ड सिलेबस 7th चौथीचं पुस्तक आहे बघा. हे चौथीचं पुस्तक आहे जे तुम्हाला आता नवीन याच्यामध्ये बघायला मिळेल. तर महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण जो उतार आहे तो कोठे आहे, तर तुम्हाला एकदा थोडंसं मागं जावं लागेल आणि पठार बघितले आपण. तर उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. तुम्हाला असेही प्रश्न तुम्हाला पाठाखालचे विचारले जाऊ शकतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिम दिशेस आहे. हा क्वालिटी वाढवून घ्या, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या, तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दिसेल. या ठिकाणी आपण थोडंसं महत्वाचं फक्त घेणार आहे. जास्त टिपमध्ये आपण जर घ्यायला गेलो तर जास्त वेळ लागेल. थोडंसं पुस्तकातलं असल्यामुळे थोडंसं मला पॉइंट थोडेसे बघावे लागतात. आता हे एक महत्वाचं आहे बघा, की महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती आणि त्यांची वास्तव्य क्षेत्र. तर बघा या ठिकाणी प्रमुख आदिवासी जमात गोंड जमात आहे. तर वास्तव्य असणारा प्रदेश कोणता आहे बघा. गोंड जमात ही चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड तर या ठिकाणी वास्तव्य आहे त्यांचं. भिल्ल या जमातीचं धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश, तसेच अहमदनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग तर या ठिकाणी भिल्ल जमातीचं वास्तव्य आहे. कोकणा ही आदिवासी प्रमुख जमात आहे, जी नाशिक, धुळे जिल्ह्यांचा डोंगराळ भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोरकू ही एक जमात आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशामध्ये कोरकू ही एकमेव जमात आढळते किंवा एकमेव जिल्ह्यामध्ये आढळते, अमरावती. वारली
तर ठाणे जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरीचा जंगलपट्टीचा प्रदेश. तर या ठिकाणी वारली जमात आढळते. ठाकर महादेव कोळी पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे, रायगड जिल्ह्यातील डोंगर आणि पठारी प्रदेशामध्ये ठाकर आणि महादेव कोळी तर ही जमात आढळते. कोलाम तर ही राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील सातपुडे पर्वतीय प्रदेशामध्ये ही कोलाम जात आढळते. आणि अंध ही एक या ठिकाणी प्रमुख जमात आहे, ती परभणी, नांदेड आणि अकोला, यवतमाळ, परभणी, नांदेड, अकोला आणि यवतमाळ या ठिकाणी आढळते. तर या ठिकाणी बघा ही महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती आणि त्यांचे वास्तव्य क्षेत्र आहे या ठिकाणी. तरी थोडंसं लक्षात ठेवा, या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आहे बा, थोडीशी पीडीएफ अशीच असल्यामुळे या ठिकाणी मी याला काही करू शकत नाही. त्यानंतर बा प्रमुख धरणे या ठिकाणी तर वीज निर्मिती करण्या पोफळी, तर पोफळी कोयना धरण आहे या ठिकाणी. जायकवाडी, बिरा, येलदरी, राधानगरी, खोपोली, भिवफरी इत्यादी ठिकाणी पण राज्यातील प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत. पहा जलविद्युत निर्मिती केंद्र कुठे आहेत पहा, कोयनेमध्ये पोफळी, जायकवाडी, बिरा, येलदरी, राधानगरी, खोपोली तर या ठिकाणी पहा आणि भिवफुरी या ठिकाणी पहा जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. इयत्ता 4थीचं पुस्तक आहे बा, इयत्ता 4थीचं पुस्तक आहे. तुम्हाला हाच अभ्यासक्रम आत्ताच्या नवीन ह्याच्यामध्ये बघा 12वीच्या पुस्तकामध्ये बघायला मिळेल. आता या ठिकाणी बघा जी वनसंपत्ती आहे बघा, सदाहरित वने, तर पाहिजे सदाहरित वने आहेत पहा वनसंपत्तीमध्ये. सदाहरित वने पहा प्रकार लक्षात घ्या. या ठिकाणी पहा 3000 मिलीमीटर इतका पर्जन्य किंवा पाऊस पडतो. ज्या ठिकाणी 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तर त्या ठिकाणी पहा सदाहरित वने आढळतात. या ठिकाणी थोडीशी मी ठीक आहे बघा, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर या ठिकाणी बघा सदाहरित वने आढळतात. तर 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी सदाहरित वने, अनेक वृक्ष या ठिकाणी असल्याने वर्षभर ती हिरवी दिसतात म्हणून त्यांना सदाहरित वने या ठिकाणी म्हटलं जातं. आता या वनांमध्ये कोणकोणत्या प्रकारची झाडे, तर नागचंपा, जांभूळ, फणस, तेल्याताड. लक्षात घ्या, नागचंपा, जांभूळ, फणस आणि तेल्याताड ही जी काही वनस्पती आहेत किंवा झाडे आहेत तर ती या ठिकाणी कुठे आढळतात, तर तुम्हाला सदाहरित वने तर या प्रकारच्या वनांमध्ये या ठिकाणी ही आढळून येतात. तसेच या ठिकाणी जे प्रमुख वृक्ष आहेत ते वेत आणि बांबू. या ठिकाणी तुम्हाला वेत आणि बांबू जे प्रमुख वृक्ष आहेत ती तुम्हाला सदाहरित वनांमध्ये बघा पाहायला मिळतात. त्यानंतर खनिज संपत्ती सुद्धा आपण सांगूया, पुढे जसे येईल तर सांगूया. निमसदाहरित वने या ठिकाणी 1000 ते 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित वने आढळतात. त्यानंतर या ठिकाणी बघा जे प्रमुख झाडे आहेत, वनस्पती आहेत त्या कोणकोणत्या आहेत, तर आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदंब, शेवरी. लक्षात घ्या, आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदंब आणि शेवरी तर ही या ठिकाणी या वनांमध्ये आढळणारे प्रमुख वनस्पती आहे. या ठिकाणी आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. तर हे लक्षात घ्या. पुढं तिसरा जो प्रकार असतो पानझडी वने, तर ज्या भागामध्ये 600 ते 1000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो त्या ठिकाणी ही पानझडी वने आढळतात. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी पानझडी प्रकारची वने आढळतात. आता पानझडी वनांमध्ये कोणकोणत्या प्रकारची वृक्ष आढळतात तर ते या ठिकाणी बघा. तर बघा पानझडी वनांमध्ये साग, हिरडा, वड, पळस, सालई आणि मोह. लक्षात घ्या, जी झाडांची नाव आहेत ती थोडं लक्षात ठेवा. साग, हिरडा, वड, पळस, सालाई आणि मोह या प्रकारच्या वनस्पती या तुम्हाला पानझडी वनांमध्ये बघायला मिळतात. पुढे या ठिकाणी वनांचं पुढे चौथा जो प्रकार आहे झुडपी आणि काटेरी वने. चौथा प्रकार झुडपी आणि काटेरी वने, ज्या ठिकाणी 600 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी ही वने आढळतात. तर या ठिकाणी तुम्हाला बाबूळ, बोर, निवडुंग आणि खैर या प्रकारची वनस्पती आढळतील. आता जे काही खैर वनस्पती आहे याच्यापासून आपल्याला कात, तर हा खाण्याचा कात आहे तो आपण या खैर वनस्पतीपासून मिळतो. आणि या ठिकाणी जी झुडपे आणि काटेरी वने आहेत तर त्या ठिकाणी पाऊस
कमी पडत असल्यामुळे तशा प्रकारची रचना असते, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाण्याचं जे उत्सर्जन आहे किंवा पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये, त्याच्यामुळे या ठिकाणी काटेरी वने किंवा जे काही वनस्पती आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळत असतात. पुढं 5वा प्रकार आहे खारफुटीची वने. तर पश्चिम किनारपट्टीवरील खाड्यांच्या भागात ही खारफुटीची वने आढळतात. ही क्षारयुक्त मचूळ पाणी असलेल्या भागामध्ये आहेत. या ठिकाणी वनांमुळे सागर किनारपट्टीचं लाटांपासून मोठ्या प्रमाणावरती संरक्षण होत असतं. वनस्पतीमुळे या ठिकाणी बघा किनारे प्रदेशातील जलचरांना आश्रय मिळत असतो. तर ती खारफुटीची वने आहेत. आता जे खारफुटीची वने आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे खारफुटीची ही वने असतात. या ठिकाणी कडेला ही झाडे असतात, ज्याच्यामुळे या ठिकाणी संरक्षण होतं. आता वनांचं महत्व बघा या ठिकाणी काय आहे ते, वनांना प्राण्यांना वगैरे आश्रय मिळवणं हे आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्वाचं फक्त आपण बघूया. आता या ठिकाणी प्राणी संपत्तीमध्ये तुम्हाला जे आपला खार आहे उडणारी खार आहे, तर ते आपला राज्य प्राणी आहे शेकरू म्हटलं जातं त्याला बघा, शेकरू. तर ही जी काही सदाहरित आणि निमसदाहरित वन आहे त्या ठिकाणी तुम्हाला वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. सदाहरित आणि निमसदाहरित वनांमध्ये वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती आणि रानडुक्कर. त्यानंतर या ठिकाणी पानझडी वनांमध्ये कोणते प्राणी आढळतात, तर बघा हरिण, कोल्हे, लांडगे, तरस. लक्षात घ्या, थोडस लिहून घ्या बघा. पानझडी वनामध्ये हरिण, कोल्हे, लांडगे, तरस हे प्राणी आढळतात. काटेरी वनांच्या भागामध्ये साळींदर, ससा, हरिण आणि तरस. तर हे प्राणी तुम्हाला काटेरी वनांमध्ये बघायला मिळतात. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सुद्धा विविध जातीचे सर्प त्या ठिकाणी तुम्हाला काटेरी वनांमध्ये बघायला मिळतात. भारद्वाज, मोर, घुबड, सातभाई इत्यादी पक्षी या वनांमध्ये आढळतात. पक्ष्यांची नावं बघा, लक्षात ठेवा, भारद्वाज, मोर, घुबड आणि सातभाई. तर हे या ठिकाणी पक्षी आढळतात. झुडपे आणि काटेरी वनामध्ये माळढोक हा जो काही पक्षी आहे तर तो आढळतो. माळढोक पक्षी काटेरी आणि झुडपी वनांमध्ये आढळतो. त्यानंतर हा जो माळढोक पक्षी आहे दुर्मिळ झालेला आहे. लक्षात घ्या, महत्वाचा तो कशामुळे आहे, तो माळढोक पक्षी दुर्मिळ झालेला आहे. आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये आढळणारा हरियाल हिरवे कबूतर हा आपला राज्य पक्षी आहे. आपला राज्य पक्षी कोणता, तर हरियाल किंवा हिरवे कबूतर. आणि भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्य प्राणी आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही महत्वाची माहिती याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले होते. आता देवराई विषयी प्रश्न बऱ्याच वेळा विचारले आहेत. या ठिकाणी माहिती बघा, पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या भागात पूर्वापार राखलेले अशी काही वनक्षेत्रे आहेत. या वनक्षेत्राच्या अंतर्गत भागात छोटेसे देऊळ असते. या देवळाच्या आसपासच्या भागातून वृक्षतोड करण्यास सामाजिक बंदी असते. या वनांना देवांची वने म्हणजेच देवराई असं म्हणतात. देवराई हा महाराष्ट्रातील वन संवर्धनाचा पारंपरिक असा प्रकार आहे. यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकांच्या सहभागातून वन संवर्धन घडून आले आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी वनराई बद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आता खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने. तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या नैऋत्य भागामध्ये बघा, या ठिकाणी महाराष्ट्राच्या नैऋत्य भागामध्ये जांबा खडक आढळतो. जो काही नैऋत्य भाग आहे जांबा खडक आढळतो. म्हणजे कोकणामध्ये हा जांबा खडक. त्याच्या आधी थोडीशी वरची माहिती बघा की महाराष्ट्रातील खनिज संपत्ती ही पूर्व आणि नैऋत्य भागामध्ये एकवटलेली आहे. जो पूर्व आणि नैऋत्य भाग आहे या ठिकाणी खनिज संपत्ती आहे. याचं प्रमुख जे कारण आहे ते कारण म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचा बराचसा भाग हा बेसाल्ट या आग्नेय खडकाचा बनलेला आहे. या ठिकाणी बघा परिणाम आणि कारण काय आहे, तर या ठिकाणी जो महाराष्ट्राचा बराचसा भाग आहे तर तो बेसाल्ट आणि आग्नेय खडकाचा बनलेला आहे. त्याच्यामुळे पूर्व आणि नैऋत्य भागामध्ये खनिज संपत्ती एकवटलेली आहे. म्हणजे पूर्व आणि नैऋत्य भागामध्ये बेसाल्ट खडकापासून या ठिकाणी भाग बनलेला असल्यामुळे या ठिकाणी ही खनिज संपत्ती सापडते. या खडकामध्ये या ठिकाणी खनिज संपत्ती फारशी या ठिकाणी बघा, या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवा. थोडंसं मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. या ठिकाणी थोडासा याचा फरक आहे की नैऋत्य आणि याच्या भागामध्ये तो का सापडतो. तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व आणि नैऋत्य भागात एकवटलेली आहे.
याचं काय कारण आहे तर पहा, याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग हा बेसाल्ट या आग्नेय खडकास बनलेला आहे, त्याच्यामुळे या खडकामध्ये ही खनिज संपत्ती आढळत नाही. म्हणून बघा महाराष्ट्राच्या पूर्व आणि पण नैऋत्य भागामध्ये ही जी काही संपत्ती आहे ती पहा आढळते. तर या ठिकाणी महाराष्ट्राचे नैऋत्य भाग आहे, तर त्याच्यामध्ये कोणता खडक असतो तर पहा जांबा खडक असतो. लक्षात घ्यायचा आहे, पहा महाराष्ट्राच्या पूर्व आणि नैऋत्य भागामध्ये हा जांबा खडक आढळतो आणि जांबा खडक आहे त्याच्यामुळेच या ठिकाणी जी खनिज संपत्ती आहे या जांबा खडकामध्ये आढळते. तर बेसाल्ट जो काय आग्नेय खडक आहे त्याच्यामध्ये पहा कोणत्याही प्रकारची खनिज संपत्ती आढळत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये आढळते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पहा जांबा खडकामध्ये खनिज संपत्ती आढळते. आता या ठिकाणी जांबा खडकामध्ये कोणकोणती खनिजे आढळतात तर बघा बॉक्साईट, मॅग्नीज यासारखी जी खनिजे आहेत ती या ठिकाणी जांबा खडकामध्ये तुम्हाला आढळलेली दिसतील. त्यानंतर पूर्व भागामध्ये पहा रूपांतरित खडक आहे, त्या खडकामध्ये मॅग्नीज, चुनखडक आणि लोह खनिज इत्यादी खनिजे आढळतात. तर या ठिकाणी आपण थोडंच घेणार आहोत, जास्त घेणार नाही या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी बघा पुढं खनिज ही पुढे या ठिकाणी प्रमुख जी खनिजे आहेत ती कोणकोणती आढळतात एकदा आपण घेतलेलं सुद्धा आहे, तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन सांगतो. तर मॅग्नीज, जे मॅग्नीज खनिज आहे त्याचा उपयोग काय होतो पहा लोखंड आणि पोलाद उद्योगात, बॅटरी, रंग, जंतुनाशके, काच सामान आणि औषध निर्मितीसाठी या ठिकाणी तुम्हाला मॅग्नीज या खनिजाचा उपयोग होतो. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो तर नागपूर, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मॅग्नीज पाहायला मिळतं. लोह खनिजचा उपयोग शुद्ध लोखंड आणि पोलाद निर्मितीसाठी होतो या ठिकाणी. त्यानंतर प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळतो. बॉक्साईट कोठे आढळतं ॲल्युमिनियम निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यामध्ये तर हे बॉक्साईट आढळतं. चुनखडक रसायन आणि सिमेंट उद्योगात याचा उपयोग होतो. बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी चुनखडक वापरला जातो. तर गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये चुनखडक आढळतो. क्रोमाइट धातू उद्योग आणि रसायन उद्योगात किमती खड्यांवरती प्रक्रिया करण्याच्या उद्योगात वापरला जातो. भंडारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट आढळतं. डोलोमाइट तर लोखंड आणि पोलाद निर्मितीसाठी डोलोमाइट वापरलं जातं. यवतमाळ आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डोलोमाइट. तर सिलिका ही काच कामासाठी वापरली जाते, ही फक्त सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळते. जी काच कामासाठी वापरली जाणारी सिलिका आहे ती पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वापरली जाते. तर ही खनिज संपत्ती तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत नाही, त्यांचे उपयोग तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा पुढं या खनिजांशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दगडांच्या खाणी आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जांबा खडक सापडतो. लक्षात घ्या, जांबा खडक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापडतो. तर महाराष्ट्रातील बहुतेक भागात आढळणारा बेसाल्ट खडक हा बांधकामासाठी वापरला जातो. पुढं ऊर्जा साधने बघा, पारंपरिक ऊर्जा साधने दगडी कोळसा वगैरे. त्याच्यानंतर खनिज तेल व नैसर्गिक वायू. तर मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय नैसर्गिक वायू आणि खनिज तेल क्षेत्र त्या ठिकाणी आहेत. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो. जे उरण बंदर आहे त्या ठिकाणी नैसर्गिक वायू साठवून ठेवला जातो. खनिज तेल शुद्ध करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी उत्पादने मिळवतात. खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी उत्पादने मिळवली जातात. हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा साधने पेपर 1 मध्ये बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर हा सूर्यकिरण, वारा, विघटनशील टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा, युरेनियम, थोरियम यासारखी खनिजे वापरून ही अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला जातो. तर आता सौर ऊर्जापासून माहिती आहे तुम्हाला पवन ऊर्जा. आता पवन ऊर्जामध्ये बघा या ठिकाणी पवन ऊर्जा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पवन ऊर्जांची केंद्रे आहेत. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसांडे आणि विजयदुर्ग. लक्षात घ्या, पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जामसांडे आणि विजयदुर्ग या ठिकाणी केली जाते. सातारा जिल्ह्यामध्ये चाळकेवाडी या ठिकाणी. त्यानंतर नंदुरबार, धुळे, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यामध्ये सुद्धा पवन ऊर्जा केंद्रे आहेत. ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत लक्षात ठेवायचे आहेत. पुढं टाकाऊ पदार्थापासून मिळणारी ऊर्जा. तर जनावरांचे मलमूत्र, घरगुती व शेतातील टाकाऊ पदार्थ यापासून सुद्धा वीज निर्मिती केली जाते. त्यानंतर सागराच्या लाटांपासून वीज निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. पुढे या ठिकाणी वीज निर्मितीसाठीची केंद्र या ठिकाणी बघूया आपण. तर या ठिकाणी बघा औष्णिक विद्युत. तर दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू वापरून विद्युत निर्मिती केली जाते, त्याला औष्णिक विद्युत निर्मिती म्हटलं जातं. तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र बघा, आता या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही परंतु फक्त ऐका. तर कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी,
खापरखेडा, तुर्भे, पारस, चोला आणि डहाणू तर या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्रे आहेत. बघा, कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी, खापरखेडा, तुर्भे आहे या ठिकाणी, पारस, सोला आणि डहाणू या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्रे आहेत. जलविद्युत केंद्रे मोठ्या धरणातील पाणी उंचावरून या ठिकाणी सोडून जी विद्युत निर्मिती केली जाते त्याला जलविद्युत म्हणलं जातं. तर जलविद्युत केंद्रे कोणकोणत्या ठिकाणी आहेत बघा, पोफळी, कोयना, बिरा, एलदरी, भिवपुरी, खोपोली, जायकवाडी या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहेत. अणुविद्युत केंद्र या ठिकाणी फक्त तारापूर या ठिकाणी आहे. तर अणुशक्तीचा वापर करून जी विद्युत निर्मिती केली जाते त्याला अणुविद्युत वीज म्हणलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही केंद्रे त्यांच्याविषयी बघा माहिती. आता शेती जे काय आहे पहा, जिरायती शेती. आता बघा या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती पहा प्रश्न आला होता, जिरायती शेती. जी शेती केवळ फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते त्याला जिरायती शेती असं पण म्हटलं जातं. तर आहे तसं वाक्य विचारलं गेलं होतं. ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचन आणि पाणी पुरवठा करून शेती केली जाते त्यास बागायती शेती असं पण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बागायती शेतीचे कोणत्याही शेतीचे दोन प्रकार असतात, एक खरीप हंगाम, दुसरा रब्बी हंगाम. तर पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम असं म्हटलं जातं आणि रब्बी हंगाम हिवाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला रब्बी हंगाम असं पण म्हटलं जातं. तर हे थोडंसं फक्त लक्षात ठेवायचं आहे. बाकीची तुम्हाला पिकं वगैरे पण माहिती आहेत. प्रमुख पीक आपलं ज्वारी वगैरे आहे. हा, पिकांविषयी बघा थोडीशी आपण माहिती बघत नाहीत, ती माहिती बऱ्यापैकी सर्व जणांना असते. त्यानंतर या ठिकाणी पुढे आपलं बघा वाहतूक आणि संदेशवहन. तर याच्यावरती बघायचं आहे. तर बघा जमिनीवरील वाहतूक, हा, आता या ठिकाणी बघा जे लोहमार्ग आहेत पण लोहमार्गाविषयी तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर ज्या ठिकाणी दोन किंवा जास्त लोहमार्ग एकत्र येतात त्यांना लोहमार्ग जंक्शन म्हटलं जातं. जे जंक्शन आहेत ते पहा नागपूर, भुसावळ, कल्याण, मुंबई, पुणे, मनमाड इथे ठिकाणी पहा एकत्रित आलेले आहेत. त्या ठिकाणी जंक्शन आहेत बघा, नागपूर, भुसावळ, कल्याण, मुंबई, पुणे आणि मनमाड या ठिकाणी पहा रेल्वे जंक्शन आहेत. त्यानंतर पुढे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुंबई, दिल्ली, जम्मू, महाराष्ट्रात मुंबई, दिल्ली, जम्मू, मुंबई, चेन्नई, त्यानंतर मुंबई, पुणे, बंगळूर, मुंबई, कन्याकुमारी, कोकण रेल्वे. तर हे या ठिकाणी आपल्याला प्रमुख लोहमार्ग आहेत हे पण सांगता येईल. पण महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख लोहमार्ग आहेत ते लक्षात घ्या. मुंबई, दिल्ली, जम्मू, मुंबई, चेन्नई, मुंबई, पुणे, बंगळूर, मुंबई, कन्याकुमारी, ज्याला कोकण रेल्वे म्हणून ओळखलं जातं, हे महत्वाचे पार लोहमार्ग आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा दौंड, मनमाड लोहमार्ग. तर हे विकसित झालेत. मुंबई, चेन्नई व मुंबई, कोलकाता या मार्गांना या ठिकाणी दौंड, मनमाड लोहमार्ग जोडतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी लोहमार्गाविषयी थोडीशी माहिती. पुढे या ठिकाणी जे सांस्कृतिक महाराष्ट्र आहे त्याच्याविषयी माहिती बघूया आपण. सांस्कृतिक महाराष्ट्र ज्याच्यामध्ये नेमके कोणकोणत्या शहरामध्ये काय काय पर्यटन स्थळ वगैरे आहेत तर ती या ठिकाणी आपण बघूया एका. आता नेहरू तारांगण मुंबईमध्ये आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालय मुंबईमध्ये आहे. व्यापारी प्रशासकीय केंद्र म्हणून या ठिकाणी मुंबई शहर प्रसिद्ध आहे. मुंबई शहराविषयी उच्च न्यायालय कार्यालय महत्वाचं, व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून मुंबई शहर प्रसिद्ध आहे. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी,
तारापोरा मत्स्यालय इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळे मुंबईमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. मुंबईमध्ये आहेत. येथील नेहरू विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगण प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे गिरगाव, माहीम, शिवाजी पार्क येथील चौपाट्या प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या उपनगरी भागामध्ये चित्रपटचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. आता पुण्याविषयी माहिती. मुळा मोठा नद्यांच्या संगमावरती पुणे शहर वसलेलं आहे. मुळा मोठा पुणे हे औद्योगिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या, पुणे औद्योगिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र आहे. राज्यातील शालेय शिक्षण संबंधीच्या अनेक शिक्षण प्रशिक्षण संस्था पुण्यामध्ये आहेत. विद्येचं माहेरघर पुणे ओळखलं जातं. भारतीय संरक्षण दलासंबंधीच्या अनेक संस्था पुण्यामध्ये आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाचं मुख्यालय तसेच राष्ट्रीय दर्जाच्या अनेक संशोधन संस्था या पुण्यामध्ये आहेत. येथील क्रीडा संकुलात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. शनिवार वाडा महत्वाचा पुण्यामध्ये आहे. त्यानंतर आगाखाना पॅलेस असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल, राजा केळकर वस्तू संग्रहालय, सर्पोद्यान इत्यादी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. पुण्याजवळील हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचं प्रमुख केंद्र आहे. हिंजवडी हे या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचं केंद्र आहे. IT हब त्या ठिकाणी आहे. त्यानंतर नाशिक विषयी बघा. या ठिकाणी नाशिक हे महत्वाचं ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण आहे. गोदावरी नदीच्या काठी हे वसलेलं आहे. तीर्थक्षेत्र म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो असं या ठिकाणी हे ठिकाण. याशिवाय काळाराम मंदिर, मुक्तिधाम ही स्थळे या ठिकाणी बघा प्रसिद्ध आहेत. त्यानंतर चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे, मुद्रांक छापखाना म्हणजे पैसे छापण्याचा छापखाना नागपूरमध्ये. महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणी आहे. द्राक्षांवरती प्रक्रिया करणारे अनेक उद्योग या ठिकाणी चालतात. पुढे औरंगाबाद विषयी माहिती बघा. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. प्रति ताजमहाल म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा, प्रति ताजमहाल म्हणून या ठिकाणी बीबी का मकबरा ओळखला जातो, जो औरंगाबादमध्ये आहे. औरंगाबाद या ठिकाणी आहे. पानचक्की हे ऐतिहासिक ठिकाण येथे आहे बघा. पानचक्की हे या ठिकाणी औरंगाबादमध्ये आहे. त्यानंतर येथून जवळ जगप्रसिद्ध वेरूळची लेणी आणि दौलताबादचा किल्ला औरंगाबाद जवळ आहे. औरंगाबाद हे शहर प्रमुख पर्यटन केंद्र बनलेलं आहे. या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू व पर्यटन कारणामुळे शहराची वाढ झालेली आहे. त्यानंतर राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा या शहरामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर हे या ठिकाणी आहे. हिमरू शाली प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी बघा औरंगाबाद मधील हिमरू शाली, तर बघा या ठिकाणी हिमरू शाली तर हे तुम्हाला वस्त्रासंबंधीचा या ठिकाणी शब्द आहे बघा. हिमरू शाली तर औरंगाबाद मधील आहे प्रसिद्ध. औरंगाबाद हे औद्योगिक शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे बघा. औद्योगिक शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. पुणे सुद्धा औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे अमरावती प्राचीन शहर आहे. येथील प्रशासकीय आणि वाहतुकीच्या सोयीमुळे हे शहर विकसित झालं. कुष्ठरोग्यांच्या सोयीसाठी असलेला तपोवन हे आश्रम येथे प्रसिद्ध. विद्यापीठ देखील येथे आहे. शहरापासून जवळच मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे. मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी. नागपूर तर नागपूर हे हा अमरावती या ठिकाणी सांगितलं वरती. पुढे ठिकाणी नागपूर शहराविषयी बघा. महाराष्ट्राच्या उपराजधानीचं शहर, देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे रस्ते, लोहमार्ग वाहतुकीचे प्रमुख केंद्र. संत्री कापसाची मोठी बाजारपेठ या ठिकाणी तुम्हाला नागपूरला राहील. सीताबर्डी किल्ला तर पण नागपूरमध्ये किल्ला, सीताबर्डी किल्ला, अंबाझरी तलाव, दीक्षाभूमी या ठिकाणी अनेक पर्यटक जात असतात. त्यानंतर या ठिकाणी पहा 0 माईल म्हणजे भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारं 0 माईल हे स्थान या शहरात आहे. महाराष्ट्राचे प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्र वन विभागाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन मंडळ तसेच अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र हे ठिकाणी तुम्हाला नागपूरमध्ये बघायला मिळेल. पुढे जे पर्यटन स्थळे आहेत तर ती बघा. आता सर्वात महत्वाचं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांची किल्ले, लेणी, थंड हवेची ठिकाणे, धार्मिक स्थळे, अभयारण्ये, समुद्र किनारे इत्यादी गटात विभागणी करता येते. त्यानंतर या ठिकाणी सर अभियोग्यतेचे क्लास घेणार आहेत का, तर आपण या ठिकाणी घेणार आहोत, परंतु सीटेट झाल्यानंतर थोडासा वेळ लागेल, परंतु आपली टेस्ट सिरीज त्याच्या आधी मिळेल. त्यानंतर या ठिकाणी बघा किल्ले बघा. आता महाराष्ट्रातील किल्ले लक्षात घ्या. महाराष्ट्रात जलदुर्ग म्हणजे सागरी किल्ले, तर सागरी किल्ले, गिरिदुर्ग,
जे जलदुर्ग असतात त्यांना सागरी किल्ले म्हटलं जातं, जे गिरिदुर्ग असतात त्यांना डोंगरी किल्ले म्हटलं जातं, भुईकोट किल्ले मैदानावरील किल्ले म्हटलं जातं. आता बघा जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तर हे जलदुर्ग आहेत. शिवनेरी, रायगड, सिंहगड, दौलताबाद हे गिरिदुर्ग आहेत. नळदुर्ग, कंधार हे भुईकोट किल्ले आहेत. बघा लक्षात घ्या, नळदुर्ग, कंधार हे भुईकोट किल्ले आहेत. आता या ठिकाणी थोडंसं बघा भुईकोट, आता भुईकोट जो किल्ला असतो तो जमिनीवरील म्हणजे मैदानावरचा असतो. आता जे किल्ले या ठिकाणी डोंगरावरचे असं त्यांना दुर्ग हा शब्द लावला जातो. बघा दुर्ग, त्याच्यामुळे थोडीशी आपली फसगत होऊ शकते. या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवा, जे किल्ले डोंगरावरती बांधले जातात त्यांना दुर्ग लावला जातो, त्यांना गिरिदुर्ग म्हटलं जातं. परंतु भुईकोट किल्ल्यामध्ये हा जो नळदुर्ग आहे याला दुर्ग शब्द लावलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न विचारला तर दुर्गमध्ये या ठिकाणी गफलत करू नका. नळदुर्ग आणि कंधार हे जे किल्ले आहेत भुईकोट किल्ले आहेत, जमिनीवरचे किल्ले आहेत. या ठिकाणी थोडंसं फक्त वेगळा शब्द आहे, वेगळा किल्ला आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी थोडंसं जास्त सांगितलं. पुढे या ठिकाणी ज्या लेण्या आहेत त्या अजिंठा, वेरूळ या ठिकाणी जगप्रसिद्ध लेण्या आहेत. त्याचबरोबर घारापुरी, पितळखोरा, कार्ले आणि भोज या ठिकाणी लेण्या आहेत. थंड हवेची ठिकाणे बघा, महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे जवाहर, माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी थंड हवेची ठिकाणे आहेत. त्याच्यानंतर पन्हाळा, पुढे बघा पन्हाळा, आंबोली, तोरणमाळ, पाल या ठिकाणी बघा पाल याच्याविषयी प्रश्न आलेला होता. कुठलं तरी एक दुसऱ्या राज्यामधील एक थंड हवेचे ठिकाण होतं आणि महाराष्ट्रामधील कोणतं, अशा प्रकारचा पर्याय होता. त्याचं उत्तर पाल हे होतं. चिखलदरा इत्यादी ठिकाणी थंड हवेची ठिकाणे आहेत. पुढं महाराष्ट्र तसेच देश विदेशातील अनेक पर्यटन या ठिकाणी येत असतात. थंड हवेची ठिकाणी लक्षात घ्या कोणकोणती आहेत ती. पुढे धार्मिक स्थळे बघा, महाराष्ट्राची संतांची भूमी, देहू, आळंदी, अक्कलकोट, पैठण, शेवगाव इत्यादी ठिकाणे आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी, कोल्हापूर, माहूर ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. याशिवाय अष्टविनायक देवीची 3.5 पीठे, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ ही 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रामध्ये येतात. त्यानंतर या ठिकाणी बघा शिर्डी, नांदेड. आता इथं बघा शिर्डी, नांदेड या ठिकाणी गुरुद्वारा आहे. लक्षात घ्या, शिर्डी, नांदेड या ठिकाणी गुरुद्वारा आहे. ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग दुर्गा, ठाणे जिल्ह्यामध्ये हाजी मलंग दुर्गा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महालक्ष्मी, ज्योतिबा, बाहुबली, मुंबईतील महालक्ष्मी, सिद्धिविनायक, हाजी अली, माउंट मेरी चर्च, चैत्यभूमी इत्यादी ठिकाणी प्रसिद्ध आणि नागपूरमधील दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. बघा मुंबईमध्ये काय काय आहे, महालक्ष्मी, सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली, माउंट मेरी चर्च आहे आणि चैत्यभूमी आहे. आता अभयारण्य बघा या ठिकाणी. आता अभयारण्याची जुनी माहिती आहे, तुम्हाला नवीन माहिती तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी ऍड करायची आहे. तर महाराष्ट्रामध्ये ताडोबा, नवेगाव, पेंच, संजय गांधी, गुगामल ही 5 राष्ट्रीय उद्याने आहेत. एक ऍड झालेलं आहे ते 6वं. पुढे या ठिकाणी कोयना उद्यान, कर्नाळा येथील पक्षी अभयारण्य, मेळघाट येथील व्याघ्र प्रकल्प, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य, शेकरू खारींसाठी भीमाशंकर अभयारण्य, तर गव्यांसाठी राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्यातील नायगाव आणि पुणे जिल्ह्यातील सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्य मोरांसाठीच प्रसिद्ध आहे. आता समुद्र किनाऱ्यावरती 2 वेळेस प्रश्न विचारला गेलेला होता. तर महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे. तर बृहन्मुंबई या ठिकाणी जुहू, माहीम, गोराई, तर श्रीवर्धन, हरणे, गुहागर, अलिबाग, गणपतीपुळे आणि देवगड इत्यादी पुळणे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. पुळणे पाहण्यासाठी कोणकोणत्या ठिकाणी येतात, तर श्रीवर्धन, हरणे, गुहागर, अलिबाग, गणपतीपुळे आणि देवगड या ठिकाणी पुळणे पाहण्यासाठी येत असतात. तर ही पर्यटन स्थळे ज्याच्यावरती पेपर 1 मध्ये प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. शिर्डी येथे साईबाबा सुद्धा आहे, लक्षात घ्या. आता सरोवरे आणि गरम पाण्याची झरे, सरोवरे आणि गरम पाण्याचे झरे तर हे सुद्धा महत्वाचं, याच्यावरती सुद्धा प्रश्न आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर प्रसिद्ध आहे. वज्रेश्वरी तर हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी बघा आपण हे झालं की चर्चा नक्की करूया. वज्रेश्वरी या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी हे गरम पाण्याचं झरं आहेत. कापेश्वर, यवतमाळ या ठिकाणचा प्रश्न विचारला गेला होता. उनपदेव, सुनपदेव हे जळगावचं आहे बघा. उन्हवरे, रत्नागिरी, उनकेश्वर, नांदेड, सौ हे रायगडचं इत्यादी ठिकाणी गरम पाण्याचे झरे बघायला मिळतात. त्यानंतर या ठिकाणी जे धबधबे आहेत बघा, धबधब्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठोसेघर, सातारा या ठिकाणी ठोसेघर आहे. मार्लेश्वर, रत्नागिरी,
रंधा अहमदनगर, सौताडा बीड, रजिरप्पी गडचिरोली, सहस्रकुंड नांदेड इत्यादी ठिकाणी पहा धबधबे आहेत. त्यानंतर सह्याद्री पर्वतामध्ये पावसाळ्यात निर्माण होणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पहा प्रसिद्ध आहेत किंवा पर्यटक आवर्जून येतात. पहा धबधबे लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा ही महत्वाची अशी माहिती. आता हे नकाशा वाचनाचं वगैरे सुद्धा तुम्हाला येतं, परंतु तुम्हाला बऱ्यापैकी याची पण माहिती आहे, त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला मी सांगत नाही. आपल्याला दुसरा अजून एक पण टॉपिक घ्यायचा आहे. त्या ठिकाणी हा 4थीचा भूगोल होता, तर 4थीच्या भूगोलवरती ही महत्वाची अशी पण माहिती आहे. आता या ठिकाणी तुम्हाला थोडीशी 4थीच्या इतिहासावरची पण माहिती सांगतो. 4थीच्या इतिहासामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय थोडंसं की जे काय पण निष्ठावंत पाईक आहेत याच्यावरती पण 2 वेळेस प्रश्न आलेला होता. निष्ठावंत पाईक, शिवाजी महाराजांचे निष्ठावंत पाईक कोणकोणते आहेत? तर बघा या ठिकाणी पायदळामध्ये नूरबेग, लक्षात घ्या. काय होईल? ओके, तर बघा पायदळामध्ये नूरबेग हे प्रमुख सेनानी होते. थोडंसं बघा महत्वाचं आहे, पायदळामध्ये नूरबेग हे प्रमुख सेनानी होते. त्याच्यानंतर आरमार दलातील अधिकारी दौलत खान हे आरमार दलामधील अधिकारी होते. सिद्दी मिस्री त्यांचे शिवाजी महाराजांचे वकील आणि काजी हैदर हे वकील होते. म्हणजे सिद्दी मिस्री आणि आरमार दलातील जे अधिकारी होते ते दौलत खान आणि सिद्दी मिस्री होते. अधिकारी आरमार दलातील अधिकारी दौलत खान, सिद्दी मिस्री हे होते. काजी हैदर हे या ठिकाणी त्यांचे वकील होते. तर हे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक आहेत. आता यांची माहिती तुम्हाला इतर बघायला मिळते आणि इतर जे काय निष्ठावंत पाईक आहेत तर त्यांचं या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं सांगतो. बघा सिद्दी इब्राहिम, अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस जे सिद्दी इब्राहिम होते तर ते सुद्धा या ठिकाणी निष्ठावंत पाईक आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला मी लिहितो. तर सिद्दी इब्राहिम ज्यावेळेस अफजल खानाची भेट होती त्यावेळेस तर ते त्यांच्याबरोबर शिवाजी महाराजांबरोबर हजर होते, त्यांना निष्ठावंत पाईक म्हटलं जातं, सिद्दी इब्राहिम. त्याच्यानंतर सिद्दी हिलाल तर हे सुद्धा या ठिकाणी शिवाजी महाराजांचे सरदार होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ते सरदार होते सिद्दी हिलाल. दौलत खान आणि या ठिकाणी सिद्दी मिस्री सांगितलं. नूरबेग प्रमुख सेनानी होते. सिद्दी मिस्री हे आरमारातील अधिकारी आणि काजी हैदर हे या ठिकाणी वकील होते. तर एवढे या ठिकाणी तुम्हाला जे काय निष्ठावंत पाईक म्हणून आहेत त्या ठिकाणी विचारले जातात. हे निष्ठावंत पाईक या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी बघा एक महत्वाचं आहे की कुरआन शरीफची एखादी प्रत जर हाती आली तर ती सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून द्यावी, अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं धोरण होतं. त्यानंतर या ठिकाणी उदार धार्मिक धोरण म्हणजे आपल्या धर्मामधून ज्यांनी धर्मांतरण केलं आणि परत आपल्या धर्मामध्ये आले तर असे कोण कोण होते? तर या ठिकाणी थोडंसं बघा की शिवरायांचे मेहुणे बघा बजाजी नाईक निंबाळकर हे शिवाजी महाराजांचे मेहुणे होते. तर त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला होता. तो विजापूरच्या आदिलशाहीच्या चाकरीत होता. त्यानंतर आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतलं. त्यानंतर बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हते पण आपला धर्म बदलला, याबद्दल त्याला काही वाईट वाटे. एके दिवशी तो स्वधर्मामध्ये परतला. म्हणजे बजाजी नाईक निंबाळकर तर परत आपल्या स्वधर्मामध्ये आला होता. तर तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीमध्ये होता. त्यानंतर दुसरं व्यक्ती आहेत नेतोजी पालकर. तर नेतोजी पालकर यांनी आपला धर्म बदलला होता आणि त्यांनी ते परत आपल्या स्वधर्मामध्ये आलेले होते. तर ही 2 नावं लक्षात घ्यायची नेतोजी पालकर आणि बजाजी नाईक निंबाळकर. तर नेतोजी पालकर यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी नेतोजी हे शिवरायांचा सेनापती होता. नेतोजी पालकर हे शिवाजी महाराजांचे सेनापती होते. तो मोठा चप्पळ आणि शूर होता. नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात. लोक त्याला प्रति शिवाजी म्हणत. परंतु एक दिवस शिवरायांवरती रुसून ते नेतोजी मुघलांना जाऊन मिळाले होते आणि त्यांनी या ठिकाणी आपला धर्म बदलला होता. तर नेतोजी पालकर तर यांनी जे काय नामकरण केलं होतं तर ते मोहम्मद कुली खान असं नामकरण त्यांनी केलेलं
होतं. नेतोजी पालकर यांचं दुसरं नाव काय? ज्यावेळेस त्यांनी धर्म बदलला त्यावेळेस त्यांचं नाव होतं मोहम्मद कुली खान असं नाव होतं. बादशहाची चाकरी त्यांनी केली आणि काही दिवसानंतर त्यांनी परत आपला धर्म बदललेला आहे. ते म्हणले होते की मी परधर्मात गेलो, पण या ठिकाणी पुढं पण मला आता स्वधर्मात यायचं आहे, मला नाही का पुन्हा स्वधर्मात येणार, अशा प्रकारे त्यांनी शिवाजी महाराजांना इच्छा व्यक्त केल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या धर्मामध्ये घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी महत्वाची थोडीशी माहिती होती. पुढे या ठिकाणी या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांनी कोणाकोणाचा सत्कार वगैरे केला तर परमानंद, गागा भट्ट, धोंडीराज आणि भूषण, तर या विद्वानांचा त्यांनी सत्कार केलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे बघा, परमानंद, गागा भट्ट, धोंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. त्याच्यानंतर संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत, मौनी बाबा इत्यादी संतांचाही त्यांनी बहुमान केला. संत कोणकोणते आहेत लक्षात घ्या आणि विद्वान कोणकोणते आहेत लक्षात घ्या. तर या ठिकाणी संत आहेत संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत आणि मौनी बाबा, आणि जे विद्वान होते ते परमानंद, गागा भट्ट, धोंडीराज आणि भूषण, तर हे या ठिकाणी विद्वान होते. तर या ठिकाणी अशा प्रकारे ही एक महत्वाची अशी माहिती आहे. आता बाकीची माहिती मी या ठिकाणी वाचलेली असेल, या ठिकाणी अशी अपेक्षा आहे. तर या ठिकाणी एक तुम्हाला थोडंसं फक्त एक सांगतो भूगोलचं. आता एक थोडंसं भूगोलचं सांगतो. आता बघा इतिहासाविषयी थोडीशी माहिती झाली, भूगोलची आपल्याला माहिती बघायची थोडीशी 7वी. गिरीश गांगुर्डे सर, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत. तर भरती जी आहे आपली प्रोसेस लवकरच सुरू होईल. टीईटी परीक्षा आता आपली होईल आणि त्याच्यानंतर जी टेट परीक्षा आहे तर ती टेट परीक्षा सुद्धा आपली फेब्रुवारीमध्ये होणार आहे. तर त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही आता त्या तुमचे जे दुःख आहे दुःखामधून लवकर बाहेर येऊन परीक्षेची तयारी करावी. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बघा आम्ही सर्वजण तुमच्या ह्याच्या दुःखामध्ये आहोत. आमचा सर्वांचा सपोर्ट असेल तुमच्यासाठी आणि तुम्हाला नक्कीच जो तुमचा आधार आहे तो एक नोकरी म्हणून शिक्षक म्हणून तुम्हाला नक्की मिळेल. तर या ठिकाणी आपण थोडंसं पुढे जाऊया. सगळं छान होईल, या ठिकाणी काही काळजी करायचं कारण नाही. या ठिकाणी बघा जे सामुद्रधुनी आपण वरती सांगितली पालखी सामुद्रधुनी, तर या ठिकाणी बघा मल्लाकाची सामुद्रधुनी, बघा मल्लाकाची जी सामुद्रधुनी आहे ती अंदमान समुद्र या हिंदी महासागराच्या व जावा समुद्र या पॅसिफिक महासागराच्या भागांना जोडते. या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवा, मल्लाकाची जी सामुद्रधुनी आहे ती अंदमान समुद्र या हिंदी महासागराच्या व जावा समुद्र या पॅसिफिक महासागराच्या भागांना जोडते. या ठिकाणी थोडासा वाक्यामध्ये थोडासा बदल आहे बघा, थोडंसं लक्षात घ्या की मल्लाकाची जी सामुद्रधुनी आहे ती अंदमान समुद्र या हिंदी महासागराच्या आणि जावा समुद्र या पॅसिफिक महासागराच्या भागांना जोडते. त्यानंतर या सामुद्रधुनीच्या एका बाजूस मलेशिया तर दुसऱ्या बाजूस इंडोनेशियाचा भूभाग आहे. या ठिकाणी बघा एका बाजूस या ठिकाणी मलेशिया तर दुसऱ्या बाजूस इंडोनेशियाचा भूभाग आहे. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मल्लाकाची जी सामुद्रधुनी आहे त्यांच्या बाबतीमध्ये ही माहिती आहे. तर आखात जे आहेत जमिनीच्या आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास आखात म्हणतात. आपल्याला सर्वात महत्वाचा एक आकृती बघायची आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणीही जाऊ नका. तर या ठिकाणी बघा आखात कशाला म्हटलं जातं तर कच्छचे आखात, खंबातचे आखात, कॅलिफोर्नियाचे आखात, तर ही या ठिकाणी उदाहरणे आहेत. त्यानंतर बघा खाडी, तर खाडी या ठिकाणी नदी मुखामध्ये सागराचे पाणी जिथपर्यंत जाते त्या भागास या ठिकाणी खाडी असं म्हटलं जातं. वसईची खाडी, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरती अनेक खाड्या आहेत. त्यानंतर बघा सरोवर, तर भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरित्या झालेल्या जलाशयास सरोवर म्हणतात. या ठिकाणी उत्तर अमेरिका खंडातील पंचमहासरोवरे, तर पंचमहासरोवरे कुठे आहेत? उत्तर अमेरिका खंडामध्ये. भारतातील दाल सरोवर व सांबर सरोवर, तसेच आफ्रिका खंडातील व्हिक्टोरिया सरोवर, तर ही प्रसिद्ध सरोवरे आहेत.
आता या ठिकाणी थोडीशी बघा माहिती महत्वाची तुम्हाला प्रश्न विचारले गेले तर बघा अशाच ह्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. दक्षिण महासागर काय आहे तर आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने 2000 साली 5व्या महासागरास मान्यता दिली. जो काय पाचवा महासागर आहे दक्षिण महासागर, तर कोणती संघटना मान्यता देते महासागरास तर आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटना मान्यता देत असते. 2000 साली या 5व्या महासागरास मान्यता दिली. पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागर यांचे दक्षिणेकडील भाग मिळून जो महासागराचा भाग आहे त्यास दक्षिण महासागर असं नाव दिलं गेलं. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या दक्षिणेकडचा भाग अंटार्क्टिका खंडाच्या किनाऱ्यापासून 60 अंश दक्षिण अक्षरोत्तर पर्यंतचा महासागरीय भाग याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर याचे क्षेत्र सुमारे 2 कोटी चौरस किलोमीटर इतके असून याच्या किनाऱ्याची लांबी 17,968 किलोमीटर आहे. तर याच्यामध्ये दक्षिण सँडविच गर्ता जो काय दक्षिण सँडविच गर्ता आहे तर तो या ठिकाणी या दक्षिण महासागरामधील सर्वात खोल गर्ता आहे. दक्षिण सँडविच गर्ता या गर्ताची खोली 7,235 मीटर आहे. जगातील सर्वात लांब आणि सर्वात रेखावृत्त भागातून जाणारा अंटार्क्टिक सागरी प्रवाह या महासागरात आहे. या ठिकाणी बघा जगातील सर्वात लांब आणि सर्व रेखावृत्तीय भागातून जाणारा अंटार्क्टिका सागरी प्रवाह हा या ठिकाणी या दक्षिण महासागरामध्ये आहे. तर ही माहिती या ठिकाणी थोडीशी महत्वाची लक्षात घ्या. या ठिकाणी थोडासा मला वेळ लागेल पण तुमच्यापर्यंत महत्वाची माहिती नक्की मी देईल या ठिकाणी. आता हे आपल्याला बघायचं बघा सागर तळ रचना. आता भूखंड मंच म्हणजे काय तर किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच असतो. त्यानंतर खंडांत, उतार, सागरी मैदान, सागरी पर्वत, सागरी पठारे. आता ही आकृती बघा सगळ्यात महत्वाची आकृती. तर हीच आकृती तुम्हाला बऱ्याच वेळा विचारली जाते. तर हा भूखंड मंच आहे. या ठिकाणी वरच्या बाजू जो असतो तर तो या ठिकाणी भूखंड मंच असतो. त्यानंतर भूखंड मंचाच्या खालच्या बाजूला जो काय उतार असतो त्या उताराला खंडांत उतार असं म्हटलं जातं. खंडांत उताराच्या खाली या ठिकाणी बघा सागरी गर्ते या ठिकाणी असे खोलवर असतात एकदम खोल. तर हे सागरी डोह किंवा सागरी गर्ता म्हणून यांना ओळखलं जातं. त्याच्यात सागरी गर्ताच्या पुढे या ठिकाणी थोडेसे उंचवटे असतात आणि या ठिकाणी हे थोडेसे काय असतात पाण्याच्या बाहेर आलेले असतात बघा. तर यांना सागरी पर्वत म्हणतात. जे सागरी पर्वत असतात तर ते या ठिकाणी चारही बाजूंनी बघा पाण्याने वेढलेले असतात. तर हे अशा प्रकारे या ठिकाणी हे सागरी पर्वत असतात. त्याच्यानंतर सागरी पर्वतांच्या खाली हे सागरी मैदान म्हणजे जो काही सखल भाग असतो पाण्यामध्ये तर तो सागरी मैदान म्हणून ओळखला जातो. तर ठीक आहे बघा थोडंसं झूम केलं त्याच्यानंतर या ठिकाणी सागरी मैदानाच्या वरच्या बाजूने म्हणजे सागरी मैदान थोडंसं खाली असतं परंतु सागरी मैदानापेक्षा जे उंच भाग असतो सपाट भाग असतो त्याला सागरी पठार असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सागरी पठाराच्या खाली या ठिकाणी परत सागरी मैदान म्हणजे लक्षात घ्या सागरी पठार सागरी मैदानाच्या वरती असतं हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सागरी पठारामध्ये आणि सागरी मैदानामध्ये या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. आणि या ठिकाणी पाणी तर अशा प्रकारे या ठिकाणी भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह किंवा गर्ता तुमच्या लगेच लक्षात येईल. सागरी पर्वत पण लक्षात येतो परंतु भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान आणि सागरी पठार याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. तर तुम्हाला अशा प्रकारची आकृती विचारली गेलेली आहे. आता या ठिकाणी गर्त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता आपल्याला थोडस सागरी निक्षेप आणि त्याच्यामधील जे काही क्षारांचं प्रमाण आहे त्या ठिकाणी बघायचं आहे बघा. सागर जलाचे तापमान आणि क्षार. या ठिकाणी बघा सागरी तापमान या ठिकाणी आपण बघूया आधी. तर बघा या ठिकाणी सागर पृष्ठभागावरती जास्तीत जास्त जो सागराचा पृष्ठभाग आहे तर त्या पृष्ठभागावरती जास्तीत जास्त तापमान हे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असून हे सुमारे 30 अंश सेल्सिअस इतकं असतं. या ठिकाणी सागरी
लक्षात घ्या पहा, सागरी पृष्ठभागावरचे जे काही जास्तीत जास्त तापमान असतं तर ते विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असून जास्तीत जास्त 30 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुव प्रदेशाकडे सागर जलाच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होत जातं. दोन्ही गोलार्धात 30 अंश ते 40 अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशात सागर पृष्ठाचं तापमान सुमारे 15 अंश ते 20 अंश सेल्सिअस इतकं असतं. 50 अंश ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान सुमारे 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते तापमान आढळतं. या ठिकाणी ध्रुवीय प्रदेशात तर या ठिकाणी सागर पृष्ठाचं तापमान गोठण बिंदू खाली या ठिकाणी जात असतं. एवढं तापमान त्या ठिकाणी कमी असतं. त्यानंतर समुद्र सपाटीपासून 200 मीटर खोलीवरती 15 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. समुद्र सपाटीपासून 200 मीटर खोलीवरती या ठिकाणी 15 अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं. सागर तळाकडे जास्त खोलीवर विषुववृत्तीय आणि ध्रुवीय अशा दोन्ही प्रदेशांमध्ये तापमान सारखेच असते, तर ते 2 अंश सेल्सिअस इतके असते. आता बघा या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या की जो काही सागर तळाकडे जो काही जास्त खोलीवरचा विषुववृत्तीय आणि दोन्ही ध्रुवीय भाग आहेत, तर या दोन्ही प्रदेशांमध्ये तापमान या ठिकाणी सारखं असतं, जे 2 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. त्यानंतर सागरी डोह गर्त्यांमध्ये सागराचं तापमान 2 अंश सेल्सिअस इतकं असतं, कारण 2 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता ही कमाल असते, असे पाणी त्यामुळे तळाशी राहते. या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्यायचं आहे बघा, सागरी डोह असतील आणि गर्ता असेल, या गर्तामध्ये सागर जलाचं तापमान हे 2 अंश सेल्सिअस इतकं असतं. याचं जे कारण काय आहे तर 2 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता ही कमाल असते, जास्तीत जास्त असते, आणि त्याच्यामुळे ते पाणी तळाशी राहत असतं. तर हे या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या. सागर जलाची जी क्षारता आहे तर ती क्षारता बघा या ठिकाणी, तर जे क्षार असतात ते बाष्पीभवनामुळे निघून जात असतात, परंतु महासागराचं पाणी खारं असतं. याच्यामध्ये जे कार्बोनेट क्षार असतात ते कार्बोनेट क्षार प्राणी शोषून घेतात, आणि ज्या सिलिका आहे, सिलिकाचा क्षार असतो तर तो वनस्पती शोषून घेतल्यामुळे सागर जलामध्ये क्लोराईड, सल्फेट इत्यादी क्षार अधिक प्रमाणामध्ये असतात. बघा लक्षात ठेवा, सागर जलामध्ये कोणते क्षार अधिक प्रमाणात असतात तर क्लोराईड आणि सल्फेट हे क्षार असतात. कारण कार्बोनेट हे जो काही क्षार आहे तो या ठिकाणी बघा प्राणी शोषून घेतात किंवा आपण कमी करतात किंवा ते खाऊन टाकतात, आणि जे सिलिका आहे त्या वनस्पती शोषून घेत असतात. आता या ठिकाणी महासागराच्या 1000 वजनी भाग पाण्यातील क्षारांच्या प्रमाणात सागर जलाची क्षारता असं म्हटलं जातं. महत्वाचं आहे बघा, महासागराच्या 1000 वजनी भाग पाण्यातील क्षारांच्या प्रमाणात सागर जलाची क्षारता असं म्हटलं जातं. सागर जलाची क्षारता ही दर हजारात सांगता येते. या ठिकाणी लक्षात घ्या, सागर जलाची क्षारता कशी सांगितली जाते तर दर हजारामध्ये सांगितली जाते. सागर जलाची सरासरी क्षारता दर 1035 असते, आणि ती 35% अशी लिहितात. लक्षात घ्या, जी क्षारता आहे तर ती दर 1035 असते, आणि ती 35 अशा प्रकारची 35% अशा प्रकारे लिहिली जाते. सागर जलाची क्षारता दर 1035 आपल्याला बघायला मिळते. आता या ठिकाणी बघा, काही खुले आणि भूवेष्टित सागर जलाची जी क्षारता आहे ती लक्षात ठेवायची. बघा प्रदेश आहेत विषुववृत्तीय, या ठिकाणी यांची जी क्षारता असते तर ती 34 आहे. बघा 34. जे उष्ण प्रदेश आहेत, उष्ण प्रदेशामधील या ठिकाणी गोड्या पाण्याचे पुरवठा आहे त्या ठिकाणी 37 इतकी क्षारता असते. म्हणजे उष्ण प्रदेशामध्ये या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की जास्त क्षारता असते. सर्वात जास्त म्हणजे 37% क्षारता या ठिकाणी तुम्हाला उष्ण प्रदेशामध्ये बघायला मिळते. त्यानंतर जे समशीतोष्ण पट्टे किंवा प्रदेशामध्ये आहेत तर त्या ठिकाणी बघा पाण्याचं बाष्पीभवन वगैरे जास्त होत असतं, त्याच्यामुळे या ठिकाणी क्षारता याच्यामध्ये जास्त असते उष्ण प्रदेशामध्ये. समशीतोष्णामध्ये या ठिकाणी 33 असते. त्याच्यानंतर जे ध्रुवीय प्रदेश असतात त्याच्यामध्ये सर्वात कमी क्षारता असते बघा 31. म्हणजे लक्षात ठेवा, विषुववृत्तामध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची क्षारता असते. त्याच्यानंतर जे उष्ण प्रदेश आहे त्याच्यामध्ये 1 क्रमांकाची क्षारता असते. त्याच्यानंतर या ठिकाणी समशीतोष्ण तिसऱ्या क्रमांकाची, आणि या ठिकाणी जे ध्रुवीय प्रदेश आहेत त्याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाची सर्वात कमी क्षारता असते. तर हे थोडंसं क्षारता विषयी लक्षात घ्या. बाकीचे तुम्हाला ठिकाणी विचारलं जाणार नाही, परंतु प्रदेश आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जे गोड्या पाण्याचे पुरवठे आहेत त्याच्यामधले क्षारतेचे प्रमाण, सरासरी क्षारता किती असते तर हे तुम्हाला एक महत्वाचं आहे. त्यानंतर भूवेष्टित सागर बघा, भूमध्य समुद्र, तांबडा समुद्र, बाल्टिक समुद्र, मृत समुद्र, कॅस्पियन समुद्र आणि ग्रेट सॉल्ट लेक. तर यांची या ठिकाणी क्षारता बघा, भूमध्य समुद्राची 39 आहे, तांबडा समुद्राची 41 आहे, बाल्टिक समुद्राची 7 आहे,
मृत समुद्राची 332 आहे, कॅस्पियन समुद्राची 155 आहे आणि ग्रेट सॉल्ट लेकची 220 आहे. आता मृत समुद्र तुम्हाला कशामुळे म्हटलं जातं तर लक्षात ठेवा, याची पास सर्वात जास्त 332 इतकी शार्पता आहे आणि मृत समुद्राचे जे वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण खाली बघणार आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा, मृत समुद्राची 1 नंबरला आहे, म्हणजे मृत समुद्र शार्पतेच्या बाबतीमध्ये सर्वात पुढे आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार ग्रेट सॉल्ट लेक दुसऱ्या क्रमांकाचा आहे, कॅस्पियन समुद्र तिसऱ्या प्रकारचा आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे भूमध्य समुद्र, चौथ्या नंबरला तांबडा समुद्र, पाचव्या आणि या ठिकाणी बाल्टिक समुद्र फक्त 7 आहे, याची सर्वात या ठिकाणी कमी क्षारता आहे. तर हे या ठिकाणी बघा जे क्रम आहे ते लक्षात ठेवा, त्यांचे तुम्ही क्षारतेचे प्रमाण लिहून ठेवू शकता. कारण या ठिकाणी बघा तुम्हाला एक प्रश्न सुद्धा तयार करून दिलेला आहे, भूमध्य समुद्राची किती क्षारता वगैरे आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आता सागर जलाची जी हालचाल आहे बघा, सागरी लाटा वगैरे त्याच्यामुळे काय काय तयार होतं, त्याला भरती ओहोटी, तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, तुम्ही सुद्धा वाचलेला असेल. म्हणजे फक्त महत्वाचे पॉईंट तुम्हाला मला सांगायचे आहेत. सागरी प्रवाह हा एक महत्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी बघा जे सागरी प्रवाह आहे ते कशामुळे निर्माण होतात तर नियमितपणे वाहणाऱ्या ग्रही वाऱ्यांचे सागर जल पृष्ठाशी घर्षण होते. 4 क्रमांक तांबडा समुद्र आहे. या ठिकाणी सॉरी, या ठिकाणी 4 क्रमांकाचा तांबडा आहे, 41 आहे. या ठिकाणी मिस्टेक झाली बघा माझी थोडीशी. तर या ठिकाणी 4 क्रमांकाचा तांबडा समुद्र, या ठिकाणी 5 क्रमांकाचा भूमध्य समुद्र आहे. या ठिकाणी थँक्यू या ठिकाणी मॅडम. तर तुमच्या लक्ष देण्यामुळे या ठिकाणी चूक टळली. सागरी प्रवाह कशामुळे निर्माण होतात तर पण नियमितपणे वाहणाऱ्या ग्रही वाऱ्यांचे सागर जलपृष्ठाशी घर्षण होतं, ते आपल्या बरोबर पाण्याला पुढे वाहून नेतात, त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते, त्यामुळे या ठिकाणी सागरी प्रवाह निर्माण होत असतात. म्हणजे सागरी प्रवाह या ठिकाणी कशा प्रकारे निर्माण होतात त्याचं कारण काय आहे तर पण नियमितपणे जे वाहणारे वारे आहेत, ग्रही वारे आहेत, लक्षात घ्या, ग्रही वाऱ्यांमुळे या ठिकाणी सागरी जलप्रवाह किंवा जे सागरी प्रवाह आहेत ते निर्माण होत असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी सागर जलपृष्ठांशी घर्षण होतं आणि ते आपल्या बरोबर पाण्याला पुढे घेऊन जातात, त्याच्यामुळे त्या पाण्याला विशिष्ट दिशा आणि गती मिळते, त्याच्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होत असतात. तुम्हाला आकृतीमध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारे सागरी प्रवाहात पाहायला मिळतात किंवा तयार होत असतात. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला महत्वाचं जे काही विचारलं जातं तर ते बघा की उष्ण आणि थंड तर प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागामध्ये दाट धोके निर्माण होतं. म्हणजे या ठिकाणी उष्ण आणि थंड प्रवाह म्हणजे जे प्रवाह असतात तर त्याच्यामध्ये या ठिकाणी 2 प्रकार असतात, एक उष्ण आणि दुसरा थंड. आता हे दोन्ही प्रवाह एकत्र आले की त्या ठिकाणी धोके निर्माण होतं. तर या ठिकाणी बघा न्यू फाउंडलंड बेटाजवळ गल्फ हा उष्ण प्रवाह, न्यू फाउंडलंड बेटाजवळ गल्फ हा उष्ण प्रवाह, तर लॅब्राडोर थंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे असे दाट धोके निर्माण होते जे वाहतुकीस धोका निर्माण करते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह म्हणजे काय ते सुद्धा या ठिकाणी बघा, तर उष्ण पाण्याचे थंड प्रदेशाकडे वहन करणारे सागरी प्रवाह उष्ण सागरी प्रवाह म्हणून ओळखले जातात. म्हणजे उष्ण पाण्याचे थंड प्रदेशाकडे वहन करणारे जे सागरी प्रवाह असतात त्यांना या ठिकाणी सागरी प्रवाह म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी या प्रवाहांची उत्पत्ती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात तर व ते ध्रुवीय प्रदेशाच्या दिशेने वाहतात. म्हणजे यांची उत्पत्ती किंवा निर्माण कुठे होतात तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये निर्माण होऊन या ठिकाणी ध्रुवीय प्रदेशाच्या दिशेने ते वाहत असतात. उष्ण सागरी प्रवाह कुठे वाहतात तर ध्रुवीय प्रदेशाच्या दिशेने. जे शीत प्रवाह असतात थंड प्रवाह असतात तर ते सागरी प्रवाह या ठिकाणी
शीत सागरी प्रवाह थंड पाणी उष्ण प्रदेशाकडे वाहून नेतात. म्हणजे जे थंड पाणी आहे ते उष्ण प्रदेशाकडे ते वाहून नेतात. हे शीत सागरी प्रवाह असतात. साधारणपणे त्यांची उत्पत्ती या ठिकाणी ध्रुवीय प्रदेशामध्ये होते, लक्षात ठेवायचं आहे, आणि ते विषुववृत्तीय प्रदेशाकडे वाहून नेतात. म्हणजे या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या की उष्ण प्रवाह जे काही आपण उष्ण भाग असतात, म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशात उष्ण भाग असतात आपण मानतो, तर त्या ठिकाणी हे प्रवाह गरम पाणीचे प्रवाह निर्माण होतात आणि ते थंड प्रदेशाकडे जातात. आणि जे थंड आहेत किंवा शीत सागरी प्रवाह असतात ते ध्रुवीय भागामध्ये निर्माण होणार आणि ते त्या ठिकाणी विषुववृत्ताकडे जाणार. तर अशा प्रकारे या दोन्हीमध्ये थोडासा डिफरन्स आहे, ते थोडंसं लक्षात ठेवा. आता सागरी प्रवाह आणि जे मासेमारी आहे तर ते आपण सांगितलं उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात. थोडंसं बघा, उष्ण आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ आणि प्लॅक्टन इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खाद्य असे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे येतात, त्यांचं प्रजनन होतं. म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य क्षेत्रे निर्माण होत असतात. कोठे? तर उष्ण आणि थंड प्रवाह यांचा एक सर्वात महत्वाचा मोठा फायदा असतो तो या ठिकाणी मासेमारीसाठी, म्हणजे मासे त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये तयार होत असतात, त्यांचं उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतं. हा, त्या ठिकाणी जे मानवी व्यवसाय आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती, प्राथमिक व्यवसाय कोणते, द्वितीयक व्यवसाय कोणते, त्याच्यामुळे ठिकाणी ते सुद्धा आपण बघत नाही. तर या ठिकाणी बघा थोडस हा प्रश्न बघा, जोड्या लावा. या ठिकाणी तुम्हाला याच्यातले प्रश्न बघायचे आहेत. बघा, शेती, खाणकाम, मासेमारी या प्रकारच्या व्यवसायांना कोणते व्यवसाय म्हणतात? तर शेती, खाणकाम, मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हटलं जाईल? तर हे प्राथमिक व्यवसाय म्हटलं जाईल. ऊसापासून साखर बनवण्याच्या उद्योगाला कोणता व्यवसाय म्हटलं जाईल? ऊसापासून साखर बनवण्याच्या उद्योगाला. या ठिकाणी आपलं बस शेवटच झालेलं आहे, बस शेवटालाच आपण आलेलो आहोत. या ठिकाणी बघा, जर तुमचं पास झालेलं नसेल तर या ठिकाणी थोडंसं सांगतो. प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय. प्राथमिक व्यवसायामध्ये काय काय येतं बघा, जे वनोत्पादन आहे, मासेमारी, शेती, पशुपालन, खाणकाम, वनातील वस्तू गोळा करणे, तर हे या ठिकाणी प्राथमिक व्यवसायामध्ये येत असतं. जे काय द्वितीयक व्यवसाय आहे त्या द्वितीयक व्यवसायामध्ये कोण कोण येतं? तर या ठिकाणी द्वितीयक व्यवसायामध्ये कापसापासून कापड तयार करणे किंवा या ठिकाणी ऊसापासून साखर तयार करणे हे द्वितीयक व्यवसायामध्ये येतं. म्हणजे या ठिकाणी बघा, प्राथमिक व्यवसायापासून जो काही कच्चा माल असेल तर त्याच्यापासून पुढे उद्योग चालणारे द्वितीयक व्यवसायामध्ये येतात. जे तृतीयक व्यवसाय आहेत, हा, तृतीयक व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी जे सेवा देणारे, म्हणजे द्वितीयक व्यवसायामधून जे काही तयार होईल तर त्यांची विक्री करणारे, म्हणजे या ठिकाणी सेवा देणारे. या ठिकाणी ज्याच्यामध्ये बघा, हत्यारांना धार लावणे, भांड्यांना कलही करणे, त्याच्यानंतर या ठिकाणी साखर, गूळ, किराणा मालाचे जे काही दुकान असतात त्याच्यामध्ये विकण्याची व्यवस्था केली जाते, त्याच्यामध्ये विकणारे आहेत. त्यानंतर वाहतूक, विक्री, सेवा देणारे व्यवसाय, म्हणजे या ठिकाणी वाहतूक करणारे, विक्री, सेवा देणारे जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये तृतीयक व्यवसायामध्ये येतात. टपाल असेल, दूरध्वनी असेल, संदेशवाहन असेल, दूरचित्रवाणी असेल, रेडिओ असेल, या सर्वांचा समावेश या ठिकाणी तृतीयक व्यवसायामध्ये येतो. म्हणजेच अशा प्रकारे जे सेवा देतात त्या सेवांचा समावेश तृतीयक व्यवसायामध्ये होत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, जे चतुर्थ व्यवसाय आहे, चतुर्थ व्यवसायामध्ये कोण कोण येतं? प्राथमिक, या ठिकाणी द्वितीय, तृतीय आणि या ठिकाणी हे चतुर्थक. तर याच्यामध्ये कोण कोण येतं? तर डॉक्टर, वकील आणि शिक्षक. तर चतुर्थक व्यवसायामध्ये या ठिकाणी डॉक्टर, वकील आणि शिक्षक तर यांचा समावेश होतो. म्हणजे यांना या ठिकाणी काही सेवांना शिक्षण, विशेष कौशल्य द्यावं लागतं. तर जे काही विशेष कौशल्य दिलं जातं तर त्या सेवांचा समावेश चतुर्थक प्रकारच्या व्यवसायामध्ये केला जातो. तर हे या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवा, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा, ऊसापासून साखर बनवण्याच्या उद्योगाला द्वितीयक व्यवसायामध्ये, वाहतूक व संदेशवहन हे ठिकाणी तृतीयक व्यवसायामध्ये येणार आहे. खाली या ठिकाणी ज्या जोड्या आहेत त्या जोड्या या ठिकाणी बघा, प्राथमिक व्यवसाय कोण येईल याच्यामध्ये? तर प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी पशुपालन येईल. द्वितीयक व्यवसायामध्ये कोण येणार आहे? तर भांड्यांना कलही लावणे आणि तृतीयक व्यवसायामध्ये शिक्षक येणार आहे. लोह पोलाद निर्मिती सुद्धा द्वितीयक व्यवसायामध्येच येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी या जोड्या. लोकसंख्या, आता लोकसंख्या तुम्हाला या ठिकाणी थोडंसं नवीन याच्यामध्ये थोडंसं अभ्यासावं लागेल
किंवा पहा या ठिकाणी सुद्धा बघा जी 14 वर्ष वयाखालील वयोगट असतात तर ते मुख्यत्वे बालकांचा समावेश होतो. तर हे वयोगट अनुत्पादक असल्यामुळे परावलंबी असतात. लक्षात घ्या महत्वाचं की 14 वर्ष वर्षाखालील जे वयोगट असतो ते अनुत्पादक असल्यामुळे परावलंबी असतात. पालन पोषणाचा आणि शिक्षणाचा भार हा पालकांना सोसावा लागतो किंवा उचलावा लागतो. जो काय 15 वर्ष ते 59 वर्षांचा वयोगट असतो तर याच्यामध्ये बघा तरुण आणि प्रौढ व्यक्तींचा समावेश असतो. 15 ते 59 तर हा वयोगट कार्यकारी तसेच उत्पादक असतो. कार्यकारी आणि उत्पादक वयोगट कोणाला ओळखलं जातं किंवा कोण असतो तर 15 ते 59 हा वयोगट असतो. या वयोगटातून प्रामुख्याने मनुष्यबळाचा पुरवठा होतो. त्यानंतर 60 वर्ष आणि त्यापेक्षा वरील वयोगट हा कोणता असतो तर याच्यामध्ये मुख्यत्वे जे वयोवृद्ध असतात. त्याच्यानंतर बहुतेक व्यक्ती हे अनुत्पादक असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर गटांना होतो. हे 60 वर्ष वयोगटातील गटामध्ये मोडतात. अशा प्रकारे या ठिकाणी हे वयोगट याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर तर बाकीची जी माहिती आहे त्या ठिकाणी आपली बऱ्यापैकी कव्हर झालेली आहे. शिक्षक आफ्रिका खंड तर बघा आता या ठिकाणी सगळंच महत्वाचं आहे. तर या ठिकाणी फक्त आपण जे काही प्रदेश आहेत आफ्रिका खंडातील वनस्पती आहे तर ती या ठिकाणी बघूया. तर बघा वनांचा प्रकार बघा आफ्रिका खंडामधील सदाहरित विषुववृत्तीय सदाहरित वने. तर याच्यामध्ये विषुववृत्तीय सदाहरित वनामध्ये मोहगनी, रोजवूड, आयर्नवूड, अफरारा, तेल्याताळ या वनस्पती आढळतात. जे प्राणी आहेत ते माकडे, साप, सरडे, वटवागळे, तत्से मासा तर हे या ठिकाणी कीटक पक्षी आढळतात. त्यानंतर जे प्रदेश आहेत विषुववृत्तीय सदाहरित मध्ये जेहरे, नायजर, जांबेजी नद्यांची खोरी. तर याच्यामध्ये येतात दलदलयुक्त वनांचे प्रकार आहेत दलदलयुक्त. तर याच्यामध्ये या ठिकाणी तिवारीची वने, वेली आणि मोहगणी सारखे अनेक उंच वृक्ष असतात दलदलयुक्त वनांमध्ये. याच्यामध्ये कीटक, साप, सुसर, तत्से सारखा माशा आणि जहिरे नदीचे खोरे याच्यामध्ये येतं. त्यानंतर पुढे या ठिकाणी मिश्र शुष्क श्यावाना गवताळ प्रदेश. तर याच्यामध्ये गवत, हत्ती गवत, रुंदपर्णी वनप्रदेश, मोयंबा, बुंदा असणारे जे बाबा वृक्ष आहेत ते या ठिकाणी या वनांच्या प्रकारामध्ये आढळतात. पुढे विविध कीटक, हत्ती, गोरिला, चिंपांजी, झेब्रा, जिराफ, दोन शिंगी, गेंडा, हरिण, चित्ता, तरस, लांडगा, कोल्हा, शामरुख, करकोचा, फ्लेमिंगो तर हे प्राणी याच्यामध्ये आढळतात. जे काय प्रदेश आहे ते बघा सॅव्हाना, केनिया, व्हिक्टोरिया सरोवर, किलीमांजारो पायथा, सहारा व कलहारी वाळवंट या दरम्यानचा प्रदेश याच्यामध्ये येतो. त्यानंतर आपला फक्त जे समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आहेत याच्यामध्ये ओक, स्प्रूस आणि पाईस या वनस्पती आढळतात. आणि या ठिकाणी याच्यामध्ये गहार, गरुड, साप, पोपट, हरिण, लांडगे, हत्ती या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. व्हिक्टोरिया सरोवर, तिबेस्ती, ॲटलास व किलीमांजारो पर्वतीय भाग याच्यामध्ये येतात. तर बाकीच्या या ठिकाणी थोडंसं तुम्ही वाचून घ्या. तर बघा या ठिकाणी आपली खनिज संपत्ती बघूया थोडीशी. बघा आफ्रिका खंडामध्ये काय खनिज संपत्ती आहे तर ती जगातील सुमारे बघा 75% सोनं हे आफ्रिका खंडामध्ये या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते किंवा सापडतं. जगातील सुमारे 75% सोनं आफ्रिका खंडात असतं. खंडाच्या दक्षिण भागात व्हीट ऑर्टर्स या सोन्याच्या मोठ्या खाणी आहेत. बघा व्हीट ऑटर्स रँड या ठिकाणी ही खाणीचं नाव आहे बघा व्हीट ऑटर्स रँड. तर हे आफ्रिका खंडामध्ये आहे. खाणीतून हिरे काढण्यात आणि खंडांचा या ठिकाणी जगात प्रथम क्रमांक आहे. किंबर्ले येथे हिऱ्यांच्या खाणी आहेत. किंबर्ले येथे हिऱ्यांच्या खाणी. कांगोमध्ये तांबे, गहानामध्ये मॅग्नीज, झांबियात कोबाल्ट मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. थोडंसं या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा जगातील सुमारे 75% सोनं आफ्रिका खंडामध्ये आढळतं. खंडाच्या दक्षिण भागात व्हीट ऑटर्स रँड तर ह्या सोन्याच्या मोठ्या खाणी आहेत. या ठिकाणी हिरे काढण्यासाठी
या खंडाचा जगात प्रथम क्रमांक येतो. हिऱ्यामध्ये सुद्धा जगात प्रथम क्रमांक. किंबर्ले येथे हिऱ्याच्या खाणी प्रसिद्ध आहेत. कांगोमध्ये तांब्याची खाण आहे. घानामध्ये मॅग्नीजची आणि झांबियात कोबाल्टची खाण आहे. तर हे एक महत्वाचं होतं. पुढचं बघा उत्तर अमेरिका खंड आहे. उत्तर अमेरिका खंडामध्ये आपल्याला महत्वाचं काय बघायचंय, तर बघा प्राणी संपत्ती बघा उत्तर अमेरिका खंडातील. तर या खंडाच्या उत्तरेकडील प्रदेशात अस्वले, कॅरिब्यू, रॅन्डियर, मस्क ऑक्स, सील, कुत्रा हे प्राणी आढळतात. तर या दक्षिणेकडील प्रदेशात दक्षिणेकडील सूचीपर्णी अरण्यामध्ये मिंक, बिव्हर, सिल्वर फॉक्स सारखे केसाळ कातड्याचे प्राणी आढळतात. तर प्रेरीचा प्रदेश ज्याच्यामध्ये बायसन जो गव्यासारखा प्राणी आहे तर तो या प्रेरीच्या प्रदेशामध्ये आढळतो. या भागात प्रामुख्याने वराह आणि इतर पशुपालन केलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी रॉकी पर्वतातील जंगलात काळवीट, हरणे, मस्करॅट आढळतात. मेक्सिको मधील नद्यांमध्ये सुसरी आढळतात. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा खाली या खंडाच्या पूर्व भागामध्ये विस्तृत सागरी किनारे असल्यामुळे मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. न्यूफाउंड लँडजवळ ग्रँड बँक आणि संयुक्त संस्थांजवळपास जॉर्जेस बँक हे मासेमारीसाठी प्रसिद्ध प्रदेश आहेत. ब्रिटिश कोलंबिया, अलास्का येथे सोलमन मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. लक्षात घ्या, ब्रिटिश कोलंबिया आणि अलास्का येथे सोलमन मासे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. तर ही जी माहिती आहे ती 7वीच्या पुस्तकामधील आहे. जुनं पाठ्यपुस्तक 7वीचं त्याच्यामधील तुम्हाला ही माहिती बघायला मिळेल. आपल्याला खनिज संपत्ती बघायची. या ठिकाणी बघा खनिज संपत्तीची माहिती दिलेली नाही. दक्षिण अमेरिका खंड जो काय अनाकोंडा आहे बघा, अनाकोंडा कुठे आढळतो तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये अनाकोंडा आढळतो. एवढं लक्षात ठेवा. प्राणी आणि पक्षी काय आहेत बघा, अँडीजच्या पर्वतीय प्रदेशामध्ये खूप उंच म्हणजे 5500 मीटर पर्यंत उडणारे ॲडिन, कोंडोर सारखे पक्षी आढळतात. या ठिकाणी जे अँडीजचा पर्वत आहे या पर्वतीय प्रदेशामध्ये खूप उंच म्हणजे 5500 मीटर उडणारे ॲडिन, कोंडोर सारखे पक्षी आढळतात. बिळात राहणारे घुबडे, किनाऱ्यावर आढळणारे फ्लेमिंगो पक्षी, सिंहासारखा दिसणारा फ्युमा उंटासारखा, ग्वानाको, हरिण, जगवार, लामा इत्यादी वन्य प्राणी या ठिकाणी आढळतात. त्यानंतर ओरिनोको नदी तिच्या उपनद्यांना पूर येतो तेव्हा निर्माण झालेल्या दलदलीत पारानाच्या खोऱ्यात, अमेझॉनच्या अरण्यात विविध प्राणी आणि पक्षी आढळतात. ओरिनोको मगर, अनाकोंडा, अजगर, हरणासारख्या तापीर मुंग्या खाऊन जगणारा मुंगीभक्षक हे प्राणी, याशिवाय विविध रंगांची फुलपाखरे या भागामध्ये आढळतात. नद्यांमध्ये आणि सागरी किनारी पिरान्हा मासे, डॉल्फिन, लॉबस्टर, क्रोंच, कॉड, शार्क, स्क्विड इत्यादी प्रकारचे मासे आढळतात. या खंडाच्या उत्तरेकडील किनारे प्रबळ बेटांसाठी प्रसिद्ध आहेत. तर असा या ठिकाणी बघा दक्षिण अमेरिका खंड आहे. या ठिकाणी बघा थोडीशी माहिती आपली फास्ट होती पण या ठिकाणी आपल्या समोर पर्याय नाही, परंतु महत्वाची माहिती या ठिकाणी थोडीशी लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता येईल. आणि या ठिकाणी पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर ई बालभारतीची वेबसाईट ओपन करायची आहे. ई बालभारतीच्या वेबसाईटमध्ये 2006 पासून तुम्ही पुस्तकं डाउनलोड करून घेऊ शकता आणि ही माहिती तुम्हाला पूर्णपणे वाचायला मिळेल. आता अमेरिकेची संयुक्त संस्थान, तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये थोडीशी माहिती बघूया आपण आणि नंतर या ठिकाणी आपण स्टॉप करूया. तर बघा या ठिकाणी अमेरिकेचे संयुक्त संस्थांमध्ये जे काही वनस्पती आहेत ते बघा. तर याच्यामध्ये पर्वतीय भागामध्ये मेपल, ओक, हेमलॉक, पॉप्युलर, फर, स्प्रूस इत्यादी प्रकारच्या वनस्पती आढळतात. जे प्राणी आहेत तर त्याच्यामध्ये अस्वले,
पर्वतीय वनांमध्ये बघा अस्वले सापडतात, लांडगे, फ्युमा, बिबटे इत्यादी प्रकारचे प्राणी आढळतात. त्यानंतर गायी, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या, टर्की हे प्राणी व्यापारी तत्वावरती पाळले जातात. गरुड, घुबड, हंस हे पक्षी या ठिकाणी आढळतात. जे खनिजे आहेत ते खनिजे बघा कोळसा, लोह, खनिज तेल, चांदी, तांबे, सोने इत्यादी खनिजे या ठिकाणी या पंच महासरोवराच्या परिसरामध्ये आढळतात. कोलोरॅडोचं पठार, मिसिसिपी, मिस्री नद्यांचे खोरे इत्यादी प्रदेशात विपुल प्रमाणात ही खनिजे आढळतात. त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संस्थांचं प्रसिद्ध आहे येलोस्टोन. त्यानंतर बाकीची शेती वगैरे बघा पशुपालन. टेन्शन कुणीही घेऊ नका, या ठिकाणी मस्तपैकी आरामशीर पेपर द्या. टेन्शन घेऊन या ठिकाणी तुम्ही पेपर व्यवस्थित देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, काही आवश्यकता नाही. या ठिकाणी बघा जे लोकजीवन आहे लोकजीवना बाबतीमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर रेड इंडियन हे येथील मूळचे रहिवासी आहेत. म्हणजे या ठिकाणी जे रेड इंडियन आहेत ते कोणत्या खंडामधील मूळचे रहिवासी आहेत तर संयुक्त राष्ट्रीय संस्थान. तर याच्यावरती या ठिकाणी हे मूळचे रहिवासी आहेत. तर आता यांची संख्या खूप कमी आहे बघा रेड इंडियन. तर हे या ठिकाणी या संयुक्त राष्ट्र संस्थांचे मूळचे रहिवासी आहेत त्यांची संख्या कमी आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर लोकवस्ती दाट आहे, त्या मानाने पर्वतीय पठारी भागात त्यांची विरळ लोकवस्ती आहे. तर ही महत्वाची माहिती. त्यानंतर या ठिकाणी रॉक, डिस्को, ब्रेक इत्यादी नृत्य प्रकार आणि संगीत ही देशाची वैशिष्ट्ये आहेत. रॉक, डिस्को आणि ब्रेक. ओके, तर असा थोडासा प्रॉब्लेम झाला होता बघा. त्यानंतर या ठिकाणी लोकांना सिनेमा बघणे, बेसबॉल, रग्बी, फुटबॉल इत्यादी खेळांचे सामने पाहणे, गिर्यारोहण करणं, टेनिस खेळणे, सी सर्फिंग इत्यादी प्रकारचे खेळ आवडतात. तर अशा प्रकारे ठिकाणी संयुक्त राष्ट्रीय संस्थान आहे. त्यानंतर महत्वाची शहरे बघा या ठिकाणी महत्वाची शहरे वॉशिंग्टन डीसी तर हे संयुक्त संस्थांची राजधानी असून ते एक सुनियोजित आणि नीटनेटके असं शहर आहे. जागतिक बँकेची मुख्य कचेरी या ठिकाणी या वॉशिंग्टन डीसी मध्ये आहे बघा. जागतिक बँकेची मुख्य कचेरी कुठे आहे तर या ठिकाणी वॉशिंग्टन डीसी येथे आहे. न्यूयॉर्क तर हे मॅनहॅटन बेटावर वसलेले असून व्यापार आणि वाहतुकीचं महत्वाचं असं केंद्र आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय या ठिकाणी आहे. या शहराजवळ स्वतंत्र देवतेचा पुतळा उभारलेला आहे. तर या ठिकाणी प्रॉब्लेम झाला होता. तर सॅन फ्रान्सिस्को तर हे शहर पश्चिम किनाऱ्यावरती असून ते औद्योगिक आणि वाहतुकीचं प्रमुख केंद्र आहे. येथील फळबागा, फुलबागा, सुंदर व स्वच्छ समुद्र किनारा हे निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. लॉस एंजिल्स हे मोठे शहर आणि बंदर असून जवळच हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचं केंद्र आहे. लॉस एंजिल्स या ठिकाणी बघा याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला होता की हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचं केंद्र म्हणजे हॉलिवूडवरती प्रश्न आलेला होता. समुद्र किनारे छायाचित्रणासाठी उत्तम असे निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, नैसर्गिक देणगीमुळे हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचा व्यवसाय भरभराटीला आलेला आहे. तर अशा प्रकारे ठिकाणी ही महत्वाची माहिती आहे. तर ठीक आहे या ठिकाणी बघा आता आपण या ठिकाणी थांबूया. पुढे या ठिकाणी ब्राझील सुद्धा आहे. ब्राझीलवरती सुद्धा प्रश्न आलेला होता. ब्राझील हा खंड आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता या ठिकाणी बघा. त्याच्याविषयी आपण बघूया थोडीशी माहिती आणि पुढे थांबूया. तर प्राणी आणि पक्षी बघा अमेझॉन खोऱ्यातील जंगल विविध प्राण्यांचे पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. जगवार, मुंगीभक्षक, अनाकोंडा, अजगर, विविध प्रकारचे माकडे, रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आढळतात. त्यानंतर ब्राझीलमध्ये पूर्व भागामध्ये विविध प्रकारची खनिजे आढळतात. लोह, मॅग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साईट, टंगस्टन, हिरे इत्यादी प्रकारची खनिजे या ठिकाणी तुम्हाला आढळतात बघायला मिळतील. त्यानंतर जे उद्योग आहेत ते उद्योग या ठिकाणी बघा ब्राझील देशात स्वयंचलित वाहने, विद्युत साहित्य, सिमेंट निर्मिती इत्यादीचे कारखाने प्रमुख शहरांजवळती वसलेले आहेत. अन्न प्रक्रिया, साखर कारखाना, सुती, रेशीम, लोकरी, कापडे इत्यादी निर्मितीचे उद्योग आहेत.
वाहतूक आणि संदेशवहन, तर रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग यांचे जाळे पूर्व किनारपट्टीवरती आढळतं. कॉफीच्या मळ्यांमुळे सॅओ पालो शहराला जोडणारे अनेक लोहमार्ग बांधले गेलेले आहेत. लक्षात घ्या, कॉफीच्या मळ्यांमुळे सेओ पालो या शहराला जोडणारे अनेक लोहमार्ग या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. घनदाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे, नदीतील मागरी, पाणघोडे, अमेझॉन नदीचा जलप्रवाह वाहतुकीसाठी फारसा वापरात येत नव्हता, परंतु पेरू आणि ब्राझील देशातील शहरांना जोडणारा ट्रान्स ॲमेझोनियन हा महामार्ग बांधल्यामुळे या भागामध्ये या ठिकाणी दळणवळण सुलभ झालेलं आहे. या ठिकाणी थोडंसं बघा, लक्षात ठेवा की पेरू आणि ब्राझील या देशातील शहरांना जोडणारा ट्रान्स ॲमेझोनियन हा महामार्ग आहे. लक्षात घ्या, हा नव्याने बांधलेला आहे. तर अशा प्रकारचे जे बांधलेले महामार्ग आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर पुढं रिओ दी जेनेरो ते बेलो होरिझोंटो आणि रिओ दी जेनेरो ते ब्राझिलिया हे व्यापारीदृष्ट्या महत्वाचे लोहमार्ग आहेत. तसेच अमेझॉनच्या उत्तरेला नदीला समांतर असा महामार्ग बांधण्याचं काम चालू आहे, ते पूर्ण झालेलं असेल. आता या ठिकाणी लोकजीवन बघा, या ठिकाणी या लोकांची भाषा पोर्तुगीज आहे. ख्रिश्चन धर्म आहे. स्त्रिया विविध रंगी लांब स्कर्ट ब्लाउज घालतात, पुरुष शर्ट पॅन्ट वगैरे घालतात, तर या ठिकाणी विचारलं जात नाही. त्यानंतर बघा, कार्निवल हा या ठिकाणी लोकप्रिय उत्सव आहे. ब्राझीलचा या ठिकाणी कार्निवल हा लोकप्रिय असा उत्सव आहे. रॉक सांबा इत्यादी या ठिकाणी बघा चित्ररथ निघतात. ज्यावेळेस चित्ररथ निघतात तेव्हा रॉक, सांबा इत्यादी नृत्याचं आणि गायनाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात. सॉकर म्हणजे फुटबॉल हा इथला लोकप्रिय खेळ आहे, ब्राझीलचा लोकप्रिय खेळ. त्यानंतर महत्वाची शहरे बघा, ब्राझीलची नवी राजधानी ही आहे. एक सुनियोजित शहर असून वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. शासनाची इमारत फी आकाराच्या कृत्रिम तलावाने वेढलेली आहे. या ठिकाणी महत्वाचं बघा, ब्राझीलच्या शासनाची जी इमारत आहे फी आकाराच्या कृत्रिम तलावाने या ठिकाणी वेढलेली आहे. या तलावाच्या एका काठावर राष्ट्रपती भवन, तर ब्राझीलचे सर्वोच्च न्यायालय सुद्धा या ठिकाणी आहे. सॅओ पालो हे उत्कृष्ट बंदर असून दाट लोकसंख्येचं शहर आहे. येथील बुटॅन्टन या संस्थेत सर्पदंशावरती गुणकारी औषध तयार करून देशात पाठवलं जातं. बघा, गुणकारी औषध म्हणजे सर्पदंशावरती साप चावल्यानंतर जे औषध आहे ते कुठे पाठवलं जातं? बुटॅन्टन या ठिकाणी. भारतातील गोवा या ठिकाणी सुद्धा कार्निवल हा सण किंवा उत्सव महत्वाचा आहे. पुढे रिओ डी जानेरो हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचं केंद्र. ब्राझीलची पूर्वीची राजधानी ही होती. पहिली वसुंधरा परिषद या ठिकाणी भरलेली होती 1992 साली. ब्राझीलमध्ये पहिली वसुंधरा परिषद भरलेली होती. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. त्या ठिकाणी थोडीशी माहिती बघा. आता देशात लोकसंख्येचे वितरण असमान आहे. ब्राझीलचं पठार, अमेझॉनचे खोरे या भागात लोकवस्ती विरळ आहे. समुद्र किनाऱ्यावरती अनुकूल हवामान, उद्योगधंदे यामुळे लोकवस्ती अतिशय दाट आहे. लोकसंख्येची सर्वाधिक दाटी ही सेवा पार्लो, बेलो होरिझोंटो, रिओ डी जेनेरो या ठिकाणी त्रिकोणात झाली. या शहरांच्या त्रिकोणामध्ये झालेली आहे. दरवर्षी लोक या भागाकडे स्थलांतरित होतात. म्हणजे ब्राझीलमध्ये सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या शहराकडे होतं? तर या ठिकाणी सेवा पार्लो, बेलो होरिझोंटो आणि रिओ डी जानेरो या ठिकाणी जास्त लोकसंख्या असते. शहरांमध्ये जागेची टंचाई, रोगराई, गुन्हेगारी इत्यादी समस्या वाढत आहेत. त्यानंतर लोकांना पश्चिमेकडे वस्ती करावी म्हणून शासनाने पश्चिमेकडे चला हा प्रकल्प राबवलेला आहे. या ठिकाणी बघा, पश्चिमेकडे चला हा प्रकल्प कोणत्या देशाने राबवलेला आहे? तेव्हा ब्राझीलने राबवला. त्याचं कारण म्हणजे लोकांनी पश्चिमेकडे यावं राहायला, पश्चिमेकडे वस्ती करावी यासाठी पश्चिमेकडे चला हा प्रकल्प राबवलेला आहे. ब्राझिलिया ही नवी राजधानी या दृष्टीने अंतर्भागास बसवली आहे आणि अमेझॉनच्या खोऱ्यात वसाहती करणाऱ्यांना मोफत जमिनी देण्याचा प्रस्ताव सुद्धा शासनाने मांडलेला आहे. जे अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये राहतील त्यांना मोफत जमिनी दिल्या जातात. तर बघा, अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे महत्वाचे पॉइंट आहेत या ठिकाणी बघितलेले आहेत. आपण अजून जेवढं खोलात जाऊ, जेवढं बघूया तेवढं या ठिकाणी आपल्याला अजून बघावं वाटेल. त्याच्यामुळे या ठिकाणी